आपण सर्व पक्ष जे आपण एकत्र किंवा नागरिक म्हणून आपण जे एकत्र येतोय त्यासाठी सगळ्यांचा आधी मनपूर्वक आभार आणि सगळ्यांनी वेळ काढून जे आला त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आता विषय असा आहे की आपण ज्या कारणासाठी आपण जमलो आहोत तो नगर डेअरीचा जो विषय जो लोकसभा म्हणून आपण जे सुरुवात केलेली आहे ती भरपूर प्रमाणावरती आपल्या निर्नगरवासियांना तिथे कुठलाही प्रकल्प आला तर तो बाधित होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक निर्नगरवासियांना भले तो कुठल्या पक्षाचा असो धर्माचा जातीचा असो कशाचे असो तो प्रत्येक व्यक्तीला तो प्रोजेक्ट जो येणार आहे धारावीचा असो किंवा कुठलाही असो तो आपल्या लोकांना बाधित होणार. तर आता जर तुम्हाला लोक ह्या विषयाची माहिती अधिकृत शासनाची जी माहिती आहे ती मी तुम्हाला आधी सुरुवातीला देतो. म्हणजे सार्वजनिक त्याची काय आहे परिस्थिती आजची हे तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग आम्हाला काय करायचं आहे त्यासाठी मग आपण प्रत्येकाने किंवा आपण कुणाला काय उद्देश द्यायचे असतील किंवा काही सजेशन द्यायचे असतील आपल्याला एकत्र कसं येता येईल किंवा ह्या गोष्टीसाठी आपण एकत्र येऊन आपल्या मागण्या कशा सरकारसमोर घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याकडे जे सल्ले असतील तर ते त्याच्यानंतर आपण एक घेऊ. तर विषय असा आहे की हा मदर डेअरीचा जो प्लॉट आहे तो साधारण 10.5 हेक्टर म्हणजे 25 एकरचा तो 21 एकर 25 एकरचा तो प्लॉट आहे आणि तो प्लॉट गेले 10 ते 15 वर्ष झालं तिकडे मदर डेअरी चालू होती ती बंद झाली. बंद झाल्यानंतर आपले जे माननीय आमदार आहेत त्यांनी 2020च्या दरम्यान त्यांनी पत्रव्यवहार केला होता की त्या ठिकाणी एक बॉटिकल गार्डन आणि क्रीडा संकुल व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केला होता. त्याच्यानंतर परत काही काळ मग सरकार काय बदललं हे झालं त्याच्यानंतर तो मला वाटतं पाठपुरावा कमी झाला आणि एक बातमी आपल्याला साधारणतः डिसेंबरच्या आसपास आली की त्या ठिकाणी प्रचलित केलं जातं. मग त्यानंतर जेव्हा ते जेव्हा न्यूज आली तर आम्ही माझी ओळख म्हणजे किरण पाहिला किंवा माहिती किरण झालं तर मी मेसेज तो बनवला आणि तो मेसेज नेहरूनगरमध्ये पूर्ण व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर मग तो ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यांना सामील करून घेतलो आणि तो आज जो ग्रुप आहे 1000चा ग्रुप आहे साधारणतः आणि 1500-500चा ग्रुप आहे 1600 जणांचा तो ग्रुप आहे. आता ते जेव्हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर मग त्याची जी एक कालगणना अशा प्रकारे आहे की आपण मदर डेअरीसाठी त्या ठिकाणी बीकेसी नसावं आणि गार्डन व्हावं यासाठी आपण पाठपुरावा करायला चालू केला. आपण पत्र दिले एक सह्याची मोहीम 10,000 सह्यांची मोहीम आपण राबवली आणि ते पत्र एक शासनाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनाही दिली मार्चमध्ये आपल्या आमदार साहेबांनाही दिली आणि त्यांना आपल्या सर्वांचे जे एक मत आहे ते त्या ठिकाणी कुठलाच प्रकल्प नाही झाला पाहिजे बीकेसी असो कुठलाही असो त्या ठिकाणी गार्डन झालं पाहिजे म्हणून असं पत्रव्यवहार केला. तर तो झाल्यानंतर मग इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर जो आचारसंहिता संपल्यानंतर 4 दिवसामध्ये एक नवीन GR आला. तो GRमध्ये ती जागा धारावीचा जो प्रकल्प आहे त्यासाठी तो देण्यात आला. मग तो देण्यात आल्यानंतर मग आमदार साहेबांनी निषेध केला आपल्या स्थानिक लोकांनी निषेध केला इतर पक्षांनी निषेध केला म्हणजे सगळ्यांचे त्यासाठी पण आभार की त्या एका गोष्टीसाठी सर्वजण आपण एक मताने आहोत की त्याला तो प्रकल्प आपल्या इकडे आला नाही पाहिजे. आणि त्याच्या आधीची जी परिस्थिती आहे की 25 मार्चच्या आसपास एक शासनाची एक GR काढला की धारावी प्रकल्पासाठी ज्या तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांना विस्थापित करायसाठी किंवा आपण म्हणू शकतो ट्रान्झिट कॅम्प अशा पद्धतीने बनवण्यासाठी ज्या जागा लागणार आहेत त्या प्रोजेक्टसाठी त्यांना सवलतीच्या दरावरती 25% सवलतीच्या दरावरती त्यांना दिल्या जातात म्हणजे त्या प्रोजेक्टला. तर त्या 25% म्हणजे जी रेडी रेकनर रेट समजा 1000 रुपये असेल तर त्याला 25 रुपये 250 रुपयाला ते देणार. तर अशा पद्धतीने 25 मार्चला एक त्यांनी GR काढला आणि त्वरितच तो जेव्हा इलेक्शन संपलं तर 10 जूनला त्यांनी एक GR काढला की हा प्रकल्प हा जो प्लॉट आहे ह्याच्याबरोबर अजून भरपूर प्लॉट आहेत. साधारणतः 1200 एकरचे जे त्यांची जागा आहे ती धारावी प्रकल्पासाठी त्यांनी रेडी रेकनर रेटच्या 25% दिलेली आहे. तर त्यात एक आपलाही सहभाग आपल्या मदर डेअरीचा पण आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण निषेध मोर्चे झाले सगळं झालं. आता 2-2.5 महिने झाले. आता अशी परिस्थिती आलेली आहे की शासन म्हणजे पाठपुरावा सर्वांनी करून पण विरोध करून पण ह्या गोष्टीला तिथे धारावीचा प्रकल्प म्हणजे कालची जी गोष्ट आहे म्हणजे आम्ही होतो राजपाटी साहेब होते सगळेजण होतो तिकडे ते सर्वेचा तो प्रकार त्यांनी तो हे काढलं की तिथे सर्वे केला जाईल आणि सर्वेसाठी तिकडे जी झाडं झुडपं आहेत ती कापली जातील म्हणून ते DRPL वाल्यांनी त्यांना सांगितलं. तर आजची परिस्थिती ते प्लॉटची अशी आहे की धारावीचा जो प्रकल्पाचे जे DRPL म्हणून जे म्हणतात तो जो प्रोजेक्ट आहे त्यांनी 5800 म्हणजे 58 करोड म्हणजे ही जो प्लॉट आहे तो 5800 करोडला
त्यांनी तो राज्य शासनाने ह्यांना दिला DRPLवाला, आणि DRPLनी त्याचा 1% म्हणजे 58 करोड हा त्यांनी कलेक्टरला जमा केला. आधी ती लँड मदर डेअरीकडे होती, म्हणजे ते जो डिपार्टमेंट आहे मदर डेअरी ॲनिमल हजबेंड्री वगैरेचा जो विभाग आहे त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतर तो आता कलेक्टरकडे आली, म्हणजे ती मदर डेअरीची मालकी हक्क संपलेला आहे तिथे, म्हणजे मदर डेअरीचा असा विषय संपलेला आता. तो आता कलेक्टरकडे गेला, म्हणजे शासनाकडे गेला. आता शासन त्या जागेचा जो हे आहे रेव्हेन्यू आहे तो DRPL कडून घेणार, आणि त्याच्यानंतर एकदा मोजणी झाली, म्हणजे जेव्हा घर किंवा कुठली जागा खरेदी करताना प्लॉटिंगचा जो प्रकार असतो की ही सीमा ही असली पाहिजे, ती सीमा असली पाहिजे, त्याचा एक सर्वे होणार, आणि तो सर्वे झाल्यानंतर तो त्या DRPLवाला हँडओव्हर करणार. मग आम्ही त्यावेळेस आम्हाला माहिती भेटल्यानंतर आपण काही आपले नागरिक आणि आम्ही मिळून सगळ्यांनी 10-15 जण होतो. तो त्या तिकडचं जी मोजणीच्या आधीचं जो कार्य आहे की साफसफाईचा तो आम्ही थांबवला, आणि यशस्वी ते थांबवला. त्यासाठी आम्हाला सगळ्यांचे आभार मानले, आम्ही 2दा आभार मानले, आणि अजूनही आभार मानू, कारण की तो जर थांबला नसता तर त्यांनी त्याच्यानंतर तो सर्वेचं प्रक्रिया चालू केली. त्यांना आम्ही प्रश्न विचारले, तुमच्याकडे ऑर्डर आहे का, काय आहे का, त्यांच्यामध्ये सगळ्याच त्या बाबींमध्ये अनिश्चितता दिसत होती, म्हणून ते निघून गेले. पण असं असू शकते की ते आता कायदेशीर पद्धतीने पुढे येतील, व्यवस्थित सगळे कागदपत्र घेऊन येतील, आणि पोलीस फौज वगैरे पण घेऊन येतील, आणि त्याचा सर्वे वगैरे करून मोकळे. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता आपण लक्षात येत आहे की आमदार साहेबांचाही तो विचार आहे की तिकडे गार्डन झालं पाहिजे, म्हणजे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते, परत विरोधी पक्षाचं पण तोच मत आहे, परत खासदारांचं पण तेच मत आहे. मग एवढ्या सगळ्यांचं मतं असताना सुद्धा ती जागा आपल्याला का नाही भेटत, हा प्रामुख्याने सगळ्यांना विचारण्याचा प्रश्न की एवढ्या सगळ्यांचे विरोध आहे. एक तर फक्त का तोंडी विरोध आहे का मागून काहीतरी आहे, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जायचं नाही. कारण की जेव्हा सरकार आपण म्हणतो जेव्हा चालतं तर तो चालतो फायनान्सनी, पैशानी. आता तो एक मॉनिटायझेशनचा प्रकार असतो, रेव्हेन्यू काढायचा, की सरकार चालवण्यासाठी, योजना चालवण्यासाठी पैसे लागत असतात, ते कुठून ना कुठून आणले पाहिजे. आता ते पैसे येणार कुठून, तर आता ह्या ज्या प्लॉट्स आहेत, जे रिकामे प्लॉट आहेत, त्यांना ते मॉनिटाईज करतात. सिडको अशा प्रकारचं नवी मुंबईमध्ये त्यांनी केलं, परत त्या सिडको पालघरमध्ये करतात, प्लॉटिंग करतात, नंतर ते डेव्हलप करतात, आणि त्याच्यानंतर ते मॉनिटाईज करून ते पैसे सरकारमार्फत वापरले जातात. म्हणजे ही प्रक्रिया आहे त्यांची, म्हणजे पैसे कुठून काढायचे, कुठल्या सरकार चालवण्यासाठी ते काढणार. पण आता विषय असा आहे की सरकारने सरकार चालवावं ह्याच्यामध्ये आपल्याला काय आपत्ती नाही, त्यांचं चालू. पण विषय असा आहे की आपल्या इकडे जो गेले 15 ते 20 वर्ष झालं, म्हणजे आपली लहानाची मोठे मी इथेच झालो, गेले 40 वर्ष झालं मी केदारनाथमध्ये होतो, सोम्यामध्ये होतो, नंतर इंजिनिअरिंग केलं. सगळं आमचं बालपण, मोठेपण, आणि माझी मुलं अजून SKBमध्ये आहे, म्हणजे लहानाचे मोठे इथे झालं. आमची नेक्स्ट जनरेशन पण इकडेच आहे, आणि आम्हाला इकडून काय सोडून जायचं नाही. आता हे गेले आम्ही 40 म्हणजे एका आपण म्हाडाच्या घरामध्ये राहत होतो, आता आम्ही कामगारांमध्ये राहतो. विषय असा आहे की आता ते छोट्या बिल्डिंगी ज्या 40 घरांच्या होत्या ते आता किती झाल्या की सगळ्यांना कल्पना की त्या कमीत कमी 17 माळ्याच्या झालेल्या आहेत. घरं 120-140पर्यंत पोचलेली आहेत. तर आपली साधारणतः जी लोकसंख्या आहे ती 50,000पासून ते 1.25 लाखपर्यंत पोचली. आता ही 1.25 लाख म्हणजे आजची परिस्थितीमध्ये 1.25 लाखची जी परिस्थिती आहे ती अजून काही बिल्डिंग ऑक्युपाय नाही झालेल्या. त्या ठिकाणच्या जर बिल्डिंग ऑक्युपाय झाले तर रोडवरती चालणं पण आपल्याला अवघड होणार. आजची परिस्थिती अशी आहे की रोडवरती दोन्ही बाजूला गाड्या लागल्या जातात आणि आपल्याला रस्त्यावरती चालायला लागल्या. मग आज आपली परिस्थिती आहे का की नवीन कुठला तरी उपक्रम आपल्या इथं राबवायचा आणि आपल्याला गर्दी अंगावरती हे ओढून घ्यायचं, अशा कुठलाही परिस्थिती आपल्या नेहरूनगरसाठी नाही. आणि जर ही झाली तर आपल्याला किमान म्हणजे मी हे सांगतो की आपल्याला इथून विस्थापित होण्याची ज्यांनी ह्या आधीच्या नेहरूनगरचं ज्यांनी रहिवासी आहेत त्यांना लक्षात येईल आधी किती मोठ्या जागा होत्या आणि आता काय परिस्थिती आहे. म्हणजे आधीचे जर रहिवासी आहे तो निश्चितच सोडून जाईल हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. आता हे थांबवायचं कसं, म्हणजे आता हे थांबवायचं प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सरकार बदलेल नाही बदलेल किंवा सरकार दुसरं असेल, तिसरं असेल, चौथं असेल, कोण कुणाचं बरोबर असेल, कोण कुणा विरोधात असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये जायचं नाही. आज जर आपण इथे आहोत तर एक नेहरूनगर वासी म्हणून आहोत, त्याच्यामध्ये सरकार कसं चालतं, जे राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना ते सगळं माहिती आहे, कसे टेंडर निघतात, काय निघतात, मग त्याच्यामध्ये खोलात जायचं नाही आपल्याला. आता विषय आपल्याला काय करायचं, कारण की जोपर्यंत आपण सगळेजण संघटित होत नाही, आपल्याला जर सरकारला किंवा कुठल्याही एका विशिष्ट ह्याच्यावरती दबाव तयार करायचा असेल तर आपल्याला संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि संघटित असं व्हायला पाहिजे की ज्यातून त्या म्हणजे आज आम्ही मागील ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्याची न्यूज होते, ती मराठी पेपरमध्ये दखल घेतली जाते आणि ती लोक विसरून जातात. पण असा आपल्याला कुठला तरी संघटित होऊन असा उपक्रम राबवावा लागेल ज्यातून आपण आपल्या लोकांचा आवाज हा म्हणजे काहीतरी झालं त्या सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलं. कारण की आपली जी गरज आहे
की आज जर लोक रस्त्यावरनं चालायचं, मोकळी श्वास घ्यायचं, गार्डन ग्रीनर म्हणजे जो आपण जी फॉरेस्ट आहे तो सगळंच आपल्या इकडचं संपलेलं आहे. आणि तिकडे कुठे डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते पूर्ण आपलं कॉन्क्रीटचं जंगल होईल. म्हणजे त्याच्यानंतर आपल्या इकडे राहायची परिस्थिती अजून कठीण आणि बिकट होऊन जाईल. तर आपल्याला ह्यासाठी संघटित कसं व्हायचं, म्हणजे आता आपण जी चर्चासत्र आपण जे ठेवलेलं आहे प्रत्येकाने ह्याच विषयावरती आपण ह्याच्या पुढे जाऊ की आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा सगळ्यांची वेगवेगळी मतं असतात. म्हणजे आजही जेव्हा तुम्ही माझं ऐकता तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट करतं आणि परसिव्ह करत असतं. म्हणजे हे म्हणत नाही की मी जे बोलतो तेच तुम्ही ऐकताय अशातला प्रकार नाही. प्रत्येकजण मी सांगितल्यानंतर काहीतरी वेगळं काहीतरी त्याच्या डोक्यात टाकत असतो. असंच ह्या पूर्ण जनतेचं तसंच असतो. जेव्हा आम्ही त्यांना भेटतो बोलतो तेव्हा प्रत्येकजण ह्या बाजूनी बोलतो त्या बाजूनी बोलतो, पण जेव्हा मुद्द्याचं बोलतो की आपल्याला ह्या गोष्टीसाठी संघटित कसं येणं आहे ह्याच्यावरती आपल्याला उत्तर काढायचं. आणि हे जर तुम्ही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला लोकांची मानसिकता जास्त माहिती असेल तर तुम्हीच आम्हाला म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शन करा. ज्यांना कुणाला मार्गदर्शन करायचं असेल ते आपण एकत्र कसं येऊ आणि ह्याचा जो दबाव आहे आपल्या संघटित करून सरकारपर्यंत आवाज कसा. इथे म्हणजे माझा विषय इथपर्यंत मी थांबवतो आणि सगळ्यांना कुणाचं काही म्हणणं असेल ते मी पुढे मांडून आपण पुढचं चर्चा चालू. शिवरायांना माझा नमस्कार. आणि परिवार म्हटलं तर राजकारण आलं नाही पाहिजे मध्ये. आणि माझ्या सगळ्या पक्षांना विनंती आहे, जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती आहे की राजकारण हे थोडं बाजूला ठेवलं पाहिजे या विषयात. आणि माझं वैयक्तिक सांगायला गेलं तर माझं या GR ला विरोध आहे, 100% विरोध आहे आणि मी निषेध करतो या GR चा. आणि जसं किरण पेलवानजी बोलतात आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. मी मंगेशजींच्या जे आपले स्थानिक आमदार आहेत त्यांच्या पण मी संपर्कात रेग्युलर आहे. ते पण प्रयत्न पत्रव्यवहार चालू आहे. मी पण माझ्या लेवलने जे करायचं ते मी करतोय. आणि जसं तुम्ही काय अजून सांगत असेल म्हणजे तुम्ही तुमचं काय असं आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही बोला आंदोलन करा, आंदोलन करा. आंदोलनाला भरपूर लोक पाहिजे. उपोषण बोला, उपोषण करा. आपल्याला सरकारचं लक्ष केंद्रित म्हणजे आपल्याकडे आलं पाहिजे फोकस, तर ते पुढे बरोबर होईल. आता असं म्हणजे माझं नाही निश्चितच आपल्याला ते लोक कुणाचं काय आता हे काय माझं संपूर्ण तरच आई रडायला घालते असा प्रकार आहे तो. आणि आपल्याला रडायचं म्हणजे ते घरात बसून रडता येत नाही. आपल्याला फक्त आता बाहेर येऊन रडावं लागणार हाच एवढा विषय. नाही थोडं केलं पाहिजे. आधी नाही म्हटलं होतं पण मला म्हणजे आता इथे तुम्ही भाजपतर्फे आहात, मंगेशचा प्रतिनिधी म्हणून घेते, दुसऱ्या अन्य पक्षांचे लोक सुद्धा इथे. मला जरा दोन गोष्टी याच्यामध्ये एक पत्रकार म्हणून आणि या विभागातली अनेक वर्ष राहत असलेली एक नागरिक म्हणून अशा दोन्ही अर्थांनी मांडायचं आहे. आता यांनी बोलताना उल्लेख केला किरण पेलवानने की सरकार चालवताना मॉनिटायझेशन करावं लागतं कारण सरकारला पैसा लागतो. आता याच्यात दोन भाग असे येतात की फक्त सामाजिक अंगाने विचार करणारी जी मंडळी असतात हे समाजाच्या टोटल भल्याचा विचार करतात आणि हे जास्ती चांगलं आहे, हे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मांडतात. त्याला जोड जी असते ती बऱ्याचदा इतर गोष्टींची सुद्धा असावी लागते. कारण चांगलं करायला गेलं तर त्याच्यासाठी अनेक रिसोर्सेस आणि अनेक गोष्टी लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या योजना पुढे नेता येत नाही. मग काय करावं लागतं तर या दोघांचा मेळ घालावा लागतो की सार्वजनिक भलं आणि त्याच्यासाठी म्हणजे राज्य चालवण्यासाठी आवश्यक असलेलं महसुली उत्पन्न या दोघांचे जोड घालून पुढे जावं लागेल. कारण बेसिकलीच आपला देश काही खूप संपन्न आणि श्रीमंत कॅटेगरीतला नाही आहे. साधारण परिस्थितीतनं आपण वर येत इथपर्यंत आले. त्याच्यामुळे ह्याच्यात हा कायम विरोधाभास होत राहणार की लोकांच्या गरजा आणि सामाजिक बलं हे एका बाजूला राहतं आणि सरकार चालवताना कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी या दुसऱ्या बाजूला जातात. या दोघांचा मेळ घालणं ह्याला कुशल शासन करणं असं म्हणतात. म्हणजे 100च्या 100 मागण्या सामाजिक मान्य होत नाही, 100च्या 100 गोष्टी राजकीय पूर्ण करता येत नाही, 100च्या 100 गोष्टी आर्थिक जे बिझनेस सेक्टर आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, त्यांच्या या तिघांचा मेळ घालणं या सगळ्या ह्याच्यामध्ये हा त्यातला भाग असतो. आणि शेजार साहेब आमची अपेक्षा एवढीच आहे की हा मेळ घातला जावा. मला असं दिसतंय आपल्या सगळ्यांच्या बोलण्यावरनं की प्रत्येकाला वाटतं आहे की चांगलं व्हावं आणि हे आम्हाला जबरदस्ती नको आहे जे काय. पण असं असून सुद्धा आता आपले आमदार साहेब आपण बघतो ते आपल्या समोर रस्त्यावर उतरलेले आहेत. तुम्ही आता बोलता आहात, काँग्रेसचे लोक खासदार आहेत त्या स्वतः म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मला वाटतं आप पक्षाचे लोकसुद्धा आपल्याबरोबर आहेत, रिपब्लिकन गटाचे लोकसुद्धा आपल्यासोबत आहेत. एवढी सगळी
ताकद एकत्र असताना सुद्धा मग ह्यांनी म्हटलं तसं गोष्टी वेगळ्या पद्धतीने पुढे का जातात याचा शोध आपण खरं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मला याच्यामध्ये म्हणून 2 गोष्टी वाटतात की जसं कुठचंही चाक चालताना बघा आरे असे एकमेकांमध्ये असतात तेव्हा ते चाक गोल ते एकमेकांना असे लागले की ते चालणं बंद होऊन जातं. त्यामुळे सामाजिक चळवळी, पर्यावरणाच्या चळवळी आणि राजकारण यांच्या आरे जर एकमेकांच्या सोबतीने राहिले तरच ते चाक व्यवस्थित गोल फिरेल. मला स्वतःला असं वाटतं की कुठे कुठेतरी आपल्याकडे एक गॅप आहे. ही गॅप कशी भरून काढायची याचा विचार सगळ्यांनी पहिल्यांदा आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीचा तिढा निर्माण झालेला आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त इथे आम्हाला हिरवा जो पट्टा आहे तो आमचा कायम पाहिजे एवढंच बोलत होतो. आमदारांच्या वतीने मागणी अशी होती 21 सालापासून की तो हिरवा पट्टा कायम ठेवून तिथे क्रीडा अकादमीसुद्धा सुरू केली. क्रीडा अकादमीच्या बाबतीमध्ये माझा खूप चांगला सपोर्ट आहे आमदारांनी एवढ्यासाठी की आपल्या भागामध्ये हे एक मैदान आणि तिकडचं एक मैदान सोडलं तर लोकसंख्येच्या मनाने मुलांना खेळायला जाणार नाही. इथे सुद्धा खूप मारामाऱ्या होतात. म्हणजे इथे आपल्या अनेक नागरिकांना माहिती आहे की आपल्या मुलांना खेळायला मिळत नाही अशी सगळी गडबड आहे. जर क्रीडा अकादमी झाली तर जे एक्झिस्टिंग म्हणजे मी किरणलाही सांगितलं जे एक्झिस्टिंग बांधकाम आहे डेअरीची म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक बांधकाम न करता जी एक्झिस्टिंग बांधकाम आहे त्याच्यामध्येच आपल्याला इंडोर गेम्स आहे आणि आउटडोअर गेम्स सुद्धा हे करता येईल. म्हणजे वेगळं काहीच करायला नको जे आहे तो सेटअप राहून तो अपडेट करणं म्हणजे खूप मोठी डेअरीचा एक कन्स्ट्रक्शन आहे तुमचं याच्यात शूटिंग रेंज होऊ शकते तिथे किंवा काय सो मेनी थिंग्स त्याचा एक वेगळं फॉर्मॅट तुम्ही केलंच असेल तर मला खात्री आहे त्याच्याबद्दल. मात्र तो आहे तो लँडस्केप तसाच कायम ठेवून गार्डन प्लस हे जे आहे हे आपल्याला ठेवता येईल. आपल्याच मुलांना त्याचा फायदा होईल. त्याचे नियम करू आपण किंवा नेहरू नगर रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र मुलांनी द्यावं किंवा काय कारण हे आपल्या मुलांचा कायमचा प्रॉब्लेम आहे. प्रश्न तो नाही आहे मार्ग असे निघतील. आत्ता मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही आत म्हणून मी बोलले कारण आम्ही अदरवाईज भेटत असतो. ह्या आहे सगळ्या ह्याच्यामध्ये या चित्रामध्ये बदल कधी झाला किंवा ते शीतळनाशक पोरं कधी झालं तर ती जमीन अदानीला अलर्ट झाली त्याच्यानंतर हा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे. आता मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता मी म्हटलं तसं की सामाजिक म्हणजे लोकांच्या हिताचं कॉज राजकीय सत्ता आणि कॉर्पोरेटचे हित आहे अशा तिन्ही गोष्टी आपल्याला यातल्या कोणालाच कमी जास्त लेखायचं नाही. हे तिन्ही लागतं. कॉर्पोरेट नसेल तर लोकांना रोजगार मिळणार नाही, देशाची प्रगती होणार नाही. राज्य शासन नसेल तर सरकार किंवा देश नीट चालणार नाही. आणि ह्या दोघांनी जर लोकांसाठी काम नाही केलं तर लोकांचं आयुष्य बदतर होऊन जाईल. मग यांचं कॉर्डिनेशन मला स्वतःला आहे ते थोडंसं बोल्डली मांडलं थोडं डीपपणे मांडलं. या 2 मंडळींचा ह्याच्यामध्ये खूप मोठा आपल्याला हे घ्यायला पाहिजे म्हणजे संपर्क असायला पाहिजे किंवा आपण तिथे पोचता ते तर एक म्हणजे मुख्यमंत्री ज्यांना ते म्हणजे सतत भेटून बोलतच असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोल खूप मोठा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी जर मनावर घेतलं तर अनेक गोष्टी या मार्गी लागू शकतात. दुसरं मला असं वाटतं की सॉरी टू से कोणी माझ्यावर व्यक्तिगत हे करू नका पण जिथे अदानींचा प्रश्न येतो तिथे अमित शहाचा प्रश्न आहे. मी माझं वाक्य पूर्ण करतो. हे एवढ्यासाठी आहे की म्हणजे मी मला पूर्ण करू द्या माझं वाक्य पूर्ण नाही मला वाक्य पूर्ण करू द्या मला वाक्य पूर्ण करू द्या आधी जी सूचना दिली होती ती फक्त मला वाक्य पूर्ण करू द्या. बोला कोण सगळ्यांनी बोला मला वाक्य पूर्ण आरोप नाही करत आहे वाक्य पूर्ण वाक्य पूर्ण तुम्ही ऐकून तर घ्या तिथे वाद झाला. माझं वाक्य अतिशय वेगळं आहे. आपण जर त्यांच्यापर्यंत सुद्धा कैफियत नाही लिहिली मी खूप वेगळं बोलते तुम्ही ऐकून घ्यायच्या आधीच हे करताय ॲझम्पशन करताय की या उलटच बोलणार आहेत काहीतरी असं काही नाही आहे.
जर आपण ह्याच्यातली जी की पोझिशनची माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे हे मी मांडते. म्हणजे माझं शेलारजींना विनंती अशी आहे की आपली ही तक्रार आहे ना ही आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेलीच आहे, नेतोच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की देशाचं, कारण कसं आहे, हा जो सगळा मोठा धारावी प्रोजेक्ट हा फक्त महाराष्ट्राचा राहील असं नाही, तर पुढच्या काळात सगळ्या राष्ट्रीय संपत्ती आहेत, या ज्या काही जमिनी आहेत, वसाहती आहेत, सगळ्या. आणि शेवटी देश आणि राज्य हे काही एकमेकांपेक्षा वेगळं नसेल. दुसरं असं की ह्याच्यातून काही वेगळे इश्यूज निर्माण होऊ शकतात पुढे मागे, जी लोकभावना धारावीत सुद्धा आहे. म्हणजे आपण पाहिली आहे धारावीकर प्रचंड संख्येने बाहेर पडत आहेत याला विरोध करण्यासाठी किंवा काय. हा इश्यू आपल्याला वाटतो तसं फक्त नेहरू नगरपुरता राहील असं मला वाटत नाही. आता हे लक्षात घेता एक चांगलेपणाने, म्हणजे असं आधीच गृहीत धरणं चुकीचं आहे की समोरची व्यक्ती टीका करायलाच काहीतरी बोलतो. माझं म्हणणं ही की पोझिशनची माणसं आहेत. या की पोझिशनच्या माणसांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, त्यांच्याशी बोलून लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येते हा त्यातला पाय. हे तुम्ही लक्षात घ्या. माझं पूर्ण पॉझिटिव्ह ह्याच्यातलं थिंकिंग मिळते. दुसरं मला एक शेवटचा मुद्दा मांडते आणि थांबते याच्यामध्ये की त्याच्याबद्दल सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकच सांगू शकतील मला की धारावी पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये निर्णय बदलू शकतो, कारण शुद्ध धारावीकर म्हणतात की आम्हाला कुठे जायचं नाही. त्यामुळे आपण ते डोक्यातून काढून टाकूया. याचं कारण असं की मला सारखं असं वाटतं एक पत्रकार म्हणून आणि नागरिक म्हणून की दोन नागरिकांनी एकमेकांमध्ये भांडून प्रश्न सुटला. नागरिक म्हणून आपण सगळे मुंबईचे आणि भारताचे नागरिक आहे. धारावीवाले नको, ते झोपडपट्टी होईल ही भूमिकाच मुळामध्ये आधी त्यांचा अधिक्षेप करणारी आहे आणि आपलं सुद्धा हीन मानसिकता दाखवणार आहे. ते इथे येईल याची शक्यता मला वाटत नाही. एक शक्यता जी माझ्या माहितीप्रमाणे आहे, जे आम्ही आतून माहिती काढतो, आम्हालाही काही सोर्सेस आहेत, आमच्याही काही ह्या असतात, ह्याच्या धारावीच्या संदर्भाच्या आधी इथे आपल्याकडे कॉर्पोरेट मिनी कॉर्पोरेट पार्कची एक योजना या इकडे आपल्या या डेरी रोडच्या साठी प्रस्तावित होती. तो पूर्णपणे वारगळला असेल असं समजायचं कारण नाही आपल्याला. कृपया ही सगळी माहिती जे आज सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी स्पष्टपणे जाणून घ्यावी, बोलून घ्यावं. हे गॅप्स कुठे पडत आहेत त्याचा तुम्ही अंदाज घ्या की बाबा लोक काय म्हणत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये शासनाकडे परिस्थिती काय आहे. हे जर तुमच्याकडनं आम्हाला कळालं ना की बाबा ही पोझिशन आहे, हा निर्णय झालेला आहे, या पद्धतीचं रिझर्वेशन आहे, तर मी केवळ मागेच म्हणाले होते की प्लॉट किंवा कांबळे आहेत त्या प्लॉट नेमकं रिझर्वेशन कोणाच्या नावाने चेक करायला, कारण तो अंदाज आम्हाला होता की ते ऑलरेडी चेंज झालेलं आहे. एम ए वर्णीकडे ऑलरेडी सगळं गेलेलं होतं. आता त्याच्या ते लक्षात न घेता आपण काही गोष्टी बोललो तर त्याचं काही चुकलं. आज ते रिझर्वेशन चेंज करायचं तर दीपेशला विचारात तेवढी प्रोसेस असते. एखादं लँड रिझर्वेशन जर बदलायचं असेल तर त्याला मोठी प्रोसेस. हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की ह्याशी संबंधित जी लोक आहेत त्यांच्याशी बोलून हे सगळं आपल्याला ना लोकप्रतिनिधींना कमी दाखवायचं आहे, ना कॉर्पोरेट क्षेत्राचं महत्त्व कमी असं समजायचं आहे, पण आपल्या हिताचं जर नसेल तर ते मात्र आपल्याला बोलायचं आहे. कारण लोकांना बाजूला, शेवटी लोकांसाठी राज्य आणि लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. जर लोकांनाच विचारलं जात नसेल तर मग त्या सगळ्या पॉलिसीजमध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की विरोधी पक्ष, विरोधी म्हणजे ज्या सत्तेत नाही आणि ते बदलत राहतं, ते काय आज आहे ते उद्या असं, उद्या आहे ते परवा, पण हे सगळ्यांनी एकत्र येऊन हे माझी विशिष्ट विनंती आहे की ते गॅप कुठे पडत आहेत, हे अंतर आहे, हे आपलं अंतरणे. आपण आज असे होतो आपलं चाक फिरत नाही, ते चाक फिरेल याच्यासाठी कृपया म्हणजे जे जे शक्य आहे तुम्हाला ते करा. नाही तर सगळे आपण रस्त्यावर येऊन उपोषणाला बसू, आंदोलन करू, होणार काहीच नाही. एवढंच मला वाटतं. त्याने काय आपण लाईमलाईटमध्ये तरी येऊ. आता आपण फक्त प्रशासनातल्या गॅप्स कुठे आहेत ते तुम्हीच सांगू शकता. त्याच्यामध्ये आंदोलन मोठं केलं पाहिजे, 500,000 लोक तरी पाहिजे. आता मागच्या आंदोलन केलं त्यात मग सगळ्या पक्षाचे झेंडे आले, त्याला मजा नाही. एक सांगायचं म्हणजे आता आपण आहे ना त्याच्यासाठीच आपण सगळे एकत्र आलो. मॅडम मी एकच आता कसं आहे आपलं थोडंसं मला माहिती नाही. आपण ना 2 मिनिटाच्या वर तुम्ही कोणी घेऊ नका, म्हणजे आपल्याला सगळ्यांचे विचार मांडता येतील. म्हणजे आपण जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आहे आणि लोकशाही आहे, आपण प्रत्येकाचं मत मांडूया. प्रत्येकाला आपल्याला कोणालाही म्हणतात ना, आपल्याला कोणाच्याही विरुद्ध जायचं नाही. आपण सगळे एकत्र आहोत.
सगळ्यांची मानसिकता तीच आहे, सगळ्यांचा उद्देश पण तोच आहे. पाटील साहेब, हो पाटील साहेब बोला काय साहेब. नाही आधी थोडं ऐकून घेतो मग थोडी अजून थोडीशी मी त्या प्लॉट बद्दलची माहिती वगैरे करून मी RTI वगैरे टाकून अशी एवढी मोठी फाईल तयार झाली आहे आपल्याकडे. पब्लिक व्हायटल प्रोजेक्ट म्हणून DRPL ला त्यांनी घोषित केलं. DRPL म्हणजे काय? धारावी रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट. तर त्या DRPL ला त्यांनी पब्लिक व्हायटल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या सुविधा भेटलेल्या आहेत. आपल्याकडे कालपर्यंत जो पाठपुरावा आहे, आपण आता कलेक्टर ऑफिसला पण एक अजून RTI टाकणार आहे. त्यांनी 58 करोड रुपये जी भेटली त्याची माहिती करून घेणार आहे. म्हणजे ती आजची परिस्थिती निश्चित आहे, म्हणजे त्यात काही आपल्याला फेरबदल नाही आहे आणि ती अधिकृत शासनाची आपल्याकडे पूर्ण माहिती आहे. म्हणजे जी परिस्थिती आज आहे ती आपल्याला सगळ्यांसमोर आहे. आता ह्या परिस्थितीच्या आपल्याला थांबवायची कशी आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आपण त्या चर्चेचा आज भाग आहे की. आणि त्यात सर्वात म्हणजे आम्हाला महत्त्वाचं काय वाटतं, आंदोलन आम्ही म्हणत नाही पण संघटित व्हा. कारण की संघटित झालो तर आपल्याला किमान आपल्या शासनाकडे लक्ष आपल्याला केंद्रित करता येईल. शासन आपल्याकडे लक्ष देईल. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो ह्याच्यावरती आपण चर्चा केली तर पाहिजे. कारण की ही पोझिशन माहिती आहे, परिस्थिती माहिती आहे आणि कोण काय करतं कोण ह्याच्यात जायचंच नाही. कारण की शेवटी सगळे ते आपले सगळ्यांचे आहेत ते. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ह्याच्यात जायचं नाही. पण आता आपली भूमिका काय असणार आहे, नागरिक म्हणून काय भूमिका असणार आहे ती आपल्याला मांडली पाहिजे. मी स्वतः काय करणार आहे किंवा आम्ही काय करणार आहे ही भूमिका आपण मांडायची आहे. कारण की ज्यांनी करायचं त्यांनी केलं, ज्यांनी व्हायचं ते होणार. पण आपल्याला काहीतरी आपण तर बघू शकत नाही ना ती परिस्थिती. तर आपल्या डोळ्यासमोरून आपण जाऊ तर देऊ शकत नाही, बाबा चाललंय सोडून द्या असं तर म्हणू शकत नाही आपण. मग काहीतरी आपल्याला करायला लागेल. ते काय करावं लागेल हे आपल्याला ह्यासाठी चर्चेचा भाग आहे. माझं असं मत आहे ना की ॲज ए नागरिक म्हणून आपण ह्याच्यात सहभाग झाला पाहिजे, नॉट ॲज ए राजकीय पॉलिटिकल पार्टी. कारण जेव्हा आपण पॉलिटिकल पार्टीचा एक माणूस म्हणून जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा त्याला एक वेस्टेड इंटरेस्ट असतो, तेव्हा मग ते एकत्र नाही येणार. आज किती आम्ही मित्र असू पण जेव्हा राजकीय एक असतो तेव्हा मतभेद असतातच, बरोबर आहे ना. तेव्हा माझं असं मत आहे की तुम्ही असं काहीतरी प्लॅन केलं पाहिजे जेणेकरून सगळे हे पॉलिटिकल पार्टीज साईडला होतील आणि आपण नागरिक म्हणून कसं एकत्र येऊ ते बघितलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही जर पॉलिटिकल पार्टीजना एंट्री दिली तर मग ते सक्सेस होणार नाही. कारण एकमेकांचे पाय ते खेचत बसणार, एवढं नक्की आहे. तर ह्याचा विचार आपण केला पाहिजे. दोन मिनटं सभी को साथ में लो. मतलब मेरे ऊपर आम आदमी पार्टी का लेबल लगा हुआ है लेकिन मैं एज ए सिटीजन भी आ सकता हूँ. लेकिन अगर आम आदमी पार्टी का कहीं पे हेल्प लग रहा है या भाजपा का हेल्प लग रहा है तो वो लेना जरूरी है. क्योंकि भाजपा का ये मंत्री है, उनका गवर्नमेंट है. तो मतलब इसको कैसे एक्चुअली मैडम ने भी बोल रहा था कि हम कहाँ पे चूक कर रहे हैं. हमारा लाइन ऑफ एक्शन बराबर नहीं है मेरे ख्याल से, क्योंकि हम लोग नागरिक हैं. लाइन ऑफ एक्शन सब लोग को मिलके एक तय करना जरूरी है कि हमारा लाइन ऑफ एक्शन क्या होगा. हम लोग कभी ऐसे मीटिंग्स ले रहे हैं, कभी मोर्चा लेके जा रहे हैं, कभी पोस्ट कार्ड दे रहे हैं, लेकिन वो जो जहाँ तक पहुँचना है वहाँ तक शायद नहीं पहुँच रहे. तो ये अच्छी बात है कि आप भी आए हो और मेरे ख्याल से बाकी पार्टी के भी लोग आए हैं. लेकिन यहाँ पे हम लोग पार्टी का लेवल को साइड करना है, लेकिन पार्टी को लेना भी है. ये कैसे करेंगे? क्योंकि हमारा आमदार अगर नहीं आवाज़ उठाएगा या सरकार हमारा ही है, तो हमारा यानी राज्य का. इसमें कैसे लोकप्रतिनिधी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मंत्री जे इम्पॉर्टंट आहे, आपल्या खासदार आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. समज आता त्यांनी तर प्रमुख भूमिका त्यांच्यात ऍक्च्युली टेक्निकली बघायला आणि आपण आपल्यापर्यंत करतोच आहे सगळे. व्हॉइस पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा कोकला तालुका अध्यक्ष आहे. मागच्या अनेक दिवसापासून मी वंचित बहुजन आघाडीचा कोकला तालुका अध्यक्ष आहे. थोडा उशिरा आलो त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अनेक दिवसापासून या नेहरू नगरवासियाच्या वतीने हे आंदोलन चालू आहे. त्याच्यामध्ये आमचाही थोडाफार सहभाग होता. मध्यंतरी आम्ही थोडं बॅकफुटला होतो. आज इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपण इथं आल्यानंतर राजकीय पक्ष किंवा एक नागरिक म्हणून एकत्र होणं, पण इथं बसलेला प्रत्येक माणूस जर राजकारणाचा विचार केला तो 100% स्वतःचा विचार करत राहतो. परंतु आपण निवडणुकांमध्ये एखादा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, माझ्या पक्षाचा असू द्या की निवडून आलेल्या पक्षाचा की विरोधी पक्षाचा असू द्या,
आज आपण गृहीत धरतो आमदारांबद्दल किंवा त्यांचं सरकार आहे किंवा काही, तर त्यांनी जे काही बॅनर लावले या पूर्ण कुर्ल्यामध्ये, तर त्यांनी कोणत्या तरी बेसवरती ते लावले असतील की आम्ही ते थांबवलं. तर थांबवल्यानंतरचा जी आर त्यांच्याकडे असेल. आणि राहिली दुसरी गोष्ट, इकडे निवडून आलेल्या ज्या खासदार आहेत त्या खासदारांनी मॅनिफेस्टोमध्ये टाकलेला विषय होता, तर आपण त्या खासदारांचा देखील फॉलोअप केला पाहिजे. मॅनिफेस्टो हा आपण विसरतोय म्हणून आज ही देशाची दुरावस्था घडलेली आहे. कुठलाही उमेदवार ज्यावेळेस उभा राहतो त्याचं जे काही मॅनिफेस्टो असतं त्याच्यामध्ये जे काही मांडलेल्या भूमिका राहतात किंवा मुद्दे राहतात त्याच्यावरती नागरिक देखील दुर्लक्ष करतात आणि 5 वर्षात त्या प्रतिनिधीला कधी प्रश्न विचारत नाही. त्याच्यामुळे ही दुरावस्था. तर आता आपल्याला संधी चालून आलेली आहे. ताईंनी ते मुद्दा, खासदार ताईंनी मुद्दा मॅनिफेस्टोमध्ये मांडलेला होता, तर आपण त्यांचा जास्त फॉलोअप घ्यायला पाहिजे. या देशामध्ये सत्ताधारी जितका महत्त्वाचा असतो तितका विरोधक देखील महत्त्वाचा असतो. आम्ही विरोधी वखावर तर कधी बसलो नाही, पण आमच्याकडे सत्ता तेवढी नसताना देखील आज जे काही वलय प्राप्त आहे किंवा जे काही आंदोलन आम्ही यशस्वी करतो ते फक्त रस्त्यावरच्या लढाईने मिळवलेल्या आंदोलनातनं यश आहे. आणि त्यातले अनेक लढे आहेत. मी काय राजकीय आमच्या पक्षाचं काही सांगणार नाही, परंतु जर आपल्याला हा लढा यशस्वी करायचा असेल तर हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आमदार साहेबांनी मांडलेला जो मुद्दा आहे की हे जी आर रद्द केलं किंवा थांबवलं, नागरिकांच्या वतीने जे बॅनर लावले, तर तो मुद्दा कागदोपत्री आता त्यांची पी इथं उपस्थित आहेत माने साहेब, तर ते आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने ते रद्द झालं. आणि दुसरी गोष्ट, हा लढा पुढे घेऊन जायचा असेल तर ताईंनी ते मॅनिफेस्टोमध्ये मांडलेलं आहे, तर ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ते खासदार आहेत ह्या ठिकाणच्या, तर आपण त्याच्यासाठी त्यांचा पुरवठा करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरची लढाई जी आपली ती रस्त्यावरची, त्याच्यात आपण सगळेच तनमन धनाने आपण सहभागी होऊया. विनाकारण वाद वाढवत बसण्यात, चर्चा करण्यात पण काही अर्थ होत नाही, एक दुसऱ्याला टार्गेट करण्यात. मी सुधाकर कांबळे, आमचा एक हेल्पिंग हँड ग्रुप आहे 20-25 लोकांचा. त्याचबरोबर मी वंचित बहुजन आघाडीमध्ये पण आहे, कार्यरत आहे. 13 तारखेला अदानीचे लोक आले होते आणि सर्वे करण्याचा त्यांनी जो प्लॅन केला, तर त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांना विरोध करण्याकरता जी लोकं जमली होती ती लोकसंख्या समाधानकारक नव्हती. अशा प्रकारे त्यांची पण ती लिटमस टेस्ट असावी की बाबा इतर लोकांचा किती उद्रेक होतोय, आणि आपली पण ती लिटमस टेस्ट होती की आपण त्यांना परत पाठवतो किंवा नाही. तर ज्या वेळेला असा प्रसंग येतो की त्यावेळेला ते त्या ठिकाणी कारवाई करायला येणार आहे, तर यावेळेला लोकांचा सहभाग जास्तीत जास्त झाला पाहिजे, लोकांचा उद्रेक जास्त झाला पाहिजे, लोक तिथं यायला पाहिजेत, असं एक वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. त्या ठिकाणी गार्डन व्हावी असा तुमचा माझा इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर हा इंटरेस्ट आपण इतर लोकांच्यामध्येही डेव्हलप करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी इतर लोक कसे आपल्याबरोबर सहभागी होतील, आणि अशी ज्या वेळेला ते लोक मोजमाप करण्यासाठी किंवा इतर कामासाठी येतील त्यावेळेला आपण किती जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आणून, कारण आपली जी ताकद आहे ती पब्लिकच आहे. नागरिक जर आपल्याबरोबर असतील, आपल्याला सरकारची ताकद तर महाराक्षसी आहे, सरकार काहीही करू शकतो. आपल्या इतक्या लोकांना गारद करण्यासाठी एक पोलीस स्टेशन येणं पाहिजे. तर ज्या वेळेला जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी येतात त्यावेळेला सरकार हलतं, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर महिलांचा सहभाग असेल तर सरकार जास्तच हलतं, जास्तच गारद होतं. तर माझं असं मत आहे की आपण या संदर्भात अजून लोकांच्यामध्ये जनजागृती करून अशा काही प्रसंग झाला तर त्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी एक वातावरण निर्माण करू. थँक्यू. म्हणजे हे जे टाकलेलं आहे सरकारने की जे होणार किंवा काय, ही प्रोसेस किती लेंथी आहे किंवा किती वेळ आहे याच्यासाठी. कारण काय म्हणजे आपण अशा मीटिंग्स घेत राहू तोपर्यंत ते लोक करून जातील. किती लवकर पावलं उचलायची आपल्याला हे जरा संक्षिप्त सांगितलेलं बरं आहे. कारण काय माहिती ना, सगळेजण आता सगळ्यांचे विचार मांडतात, कोणाची काय ध्येय आहे तर त्यांच्या मनात आहे. आपण काय कुठल्या एक प्रांजळ भावनेने आलेले की इथे गार्डन व्हावं, उद्या काय शेकलं जाईल काय माहिती नाही. आज पण सगळेजण म्हणतात इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं म्हणून, पण उद्या ती मक्तेदारी कोणाकडे जाणार आहे? खरोखर BMCकडे जाणार आहे की कोण एक इथे? कारण का मी आत्तापर्यंत एवढी 40 वर्षात बघतो इथे ज्याने त्याने काय आंदोलन केले आणि स्वतःची बोली बांधली, ज्याने त्याने आपापली प्रॉपर्टी बनवली. ह्या आंदोलनात तसं न व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण का आम्ही पण नेहमीच्या नेहमी बघतो या गोष्टी. त्यामुळे काय असेल ना, जी लढाई असेल ती प्रामाणिकपणे करा, पूर्ण सपोर्ट आहे. पण त्याच्यामध्ये काही पण पाठवून सगळ्यांना समजतं. आज आपण ग्रुपमध्ये पण तुमचे ॲडमिन तुम्ही मध्ये मध्ये बंधनं ठेवता की तुम्ही पोस्ट करणार, सगळ्यांना टाकून दे, समजून दे. कारण ना लोकांचं मनोगत काय आहे, त्यांची म्हणजे बुद्धी काय चालते हे तरी समजून दे. काय असं तुम्हीच टाकता आणि दोघे तिघे टाकतात, काय समजत नाही. तर होऊन दे ना, कोणी काय पॉलिटिकल टाकलं तर लिहून ठेवा की कुठल्याही राजकीय टाकू नका, त्याच्याशी संबंधित आहे. पण विचारच समजत नाही आहेत. आज जे काय आपण जिथे मेंबर्स होतो त्यांचे विचारच समजत नाही. तुमचे रोज येतात जाती धर्म एक आहे आणि दॅट इज ओके,
ठीक आहे, पण त्याच्या पुढे काय? आज शेलार साहेब काय विचार करतायत किंवा आजच्या पक्षाचे काय विचार करतायत हे तर समजून नाही. आज मी दुसरी मिटिंग अटेंड केली, रेग्युलर तर मिटिंग अटेंड करत नाही, पण यासाठी प्रत्येकाचं काहीतरी मनोगत आहे. जसं त्यांनी म्हणलं की आम्ही एखाद्या पक्षाचे आहोत जिथे कशी लढाई लढली जाईल, लोक कशी एकत्र येतील, कोणाचं जास्त प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेन्स असेल तर काय होईल, हे थोडं शिकून आपल्याला फटकन. आणि ही खूप शॉर्ट नोटीस आहे आपल्याला आता समजा. नाही, म्हणूनच आता आपण त्याच्यावरती आता इलेक्शन पण आलेलं फटकन होणार आहे, झटक्यात होणार. तुम्ही आणि मी असं बघत राहणार आणि ते वीज संपून निघून जाणार सगळं. त्याच्यावरती आपण म्हणजे शेवटी सगळ्यांचं बोलणं झालं. तुम्ही त्यात जरा थोडाफार वडीलधारा एक स्टँड घेऊन सर्वांना शांत करावं. नाही, आपण म्हणून एकत्र यायचं काम केलं. प्लीज जरा थोडासा ओपन ठेवा. मी करतो गीतेशजींना बोलून लेट काय आहे, लेटेस्ट काय कुठपर्यंत आले थोडं सांगतो. हा, त्या GR बद्दल काय सांगू? ऐकू दे ना. पहिले प्रश्न ऐकू दे, नंतर तू उत्तर दे. मी पहिला जरा माझी ओळख करून देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं मी नवीन नियुक्त शाखा प्रमुख आहे आपल्या विभागात. प्रदीप विश्वनाथ चौगुले, बाळा चौगुले. पहिलं गोष्ट म्हणजे माझा एक साधा हे प्रश्न आहे की GR आला कसा? GR येताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेतलं होतं की नाही हे आपल्याला पहिलं माहिती पाहिजे. ऍक्च्युली सगळ्यांनाच घेतलं नाही, GR येत नाही. हा माझा अभ्यास आहे ते सांगतो तुम्हाला की GR हा विश्वासात घेतल्याशिवाय येत नाही. GR आला कसा? आला होता तर स्थानिक आमदारांनी नागरिकांना त्यावेळी आम्हाला सांगितलं का नाही. हा तिथे आला, त्यांनी GR आला म्हणून सांगायला पाहिजे की बाबा GR असा असा निघतोय. त्याच्यावर चर्चा झाली असेल ना. GR काय डायरेक्ट निघत नाही, बरोबर आहे ना सगळं साहेब? डायरेक्ट तर GR निघत नाही. GR आला का? दुसरी गोष्ट, GR ला विरोध आहे. आपण विरोध केला सगळ्यांनी, GR ला आपण विरोध केलाय. आपण त्यासाठी तुम्ही आदित्य साहेबांना पण भेटलात तुमच्या लोक चळवळी मार्फत. प्रवीणा मोरजकर तुम्हाला आदित्य साहेबांकडे घेऊन गेल्या, स्थानिक नगरसेविका आमच्या होत्या, त्यांनी तुम्हाला आदित्य साहेबांची भेट घालून दिली. तिथून तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळालं ते तुम्ही सांगा आम्हाला, किंवा तुम्हाला आम्हाला रिस्पॉन्स काय मिळाला नागरिकांना पण कळू दे त्याचा रिस्पॉन्स काय मिळाला आदित्य साहेबांचा. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीतर्फे तुम्ही लोक चळवळ मार्फत हे केला होता, आंदोलन केलं होतं ना आपण, ते मदर डेअरी बचाव, बराबर है ना? आप भी थे तो उसमें सब लोग अपन लोग राजकीय पक्ष से आए थे कि महाविकास आघाड़ी. मेरा बात है कि महाविकास आघाड़ी को आपने साथ में लिया तभी, अभी बोलते हैं आप पक्ष का कोई रखने का नहीं. वो मेरे को एक खटकता है, थोड़ा सा खटकता है कि वो तुम्ही स्वतःच्या पॉलिटिकलने बोलताय. मी माझ्या पॉलिटिकल हे नका ना सांगू. हे मी माझ्या पॉलिटिकल नाही सांगतो, माझे विचार मांडतोय. जो बोलत असेल त्याला पूर्ण करण्याची संधी माझी विचार करतोय मी की तुम्ही त्यावेळी बोलला की आपण एकत्र येऊन सगळ्या पक्षांनी करूया, म्हणून महाविकास आघाडीने तो आंदोलन छेडलं ते आपण सक्सेस करून दाखवलं. खूप पब्लिक जमली, तुम्ही पण होता, लोक चळवळीचे कार्यकर्ते होते, आम्ही आपले तुम्हाला सपोर्टला होतो, लोक चळवळीला पुढे ठेवलं. त्याच्यानंतर वर्षाताई गायकवाड आपल्या खासदार झाल्या, त्यावेळी त्या खासदार नव्हत्या वाटतं ना, त्यावेळी होत्या त्या त्यांनी पण सपोर्ट केला, त्यांनी पण संसदेत आवाज उठवला, सगळं केलंय की बाबा अदानीला देऊ नका किंवा मदर डेअरी बचाव, यासाठी त्यांनी पण आवाज उठवला. या सगळ्यांचा राजकीय पक्षांचा तुम्हाला सपोर्ट झाला, तर आता तुम्ही बोलता की राजकीय पक्ष नको. हे मला तरी पटत नाही की राजकीय पक्ष जर तुमच्या मागे नसेल तर तुमचं आंदोलन सक्सेस होऊ शकत नाही. कारण आता जे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत, मराठा आंदोलन, मी जरा थोडं विषयाला बाजूला करून येतो, त्यांना राजकीय पक्षाचा हे नाही, सपोर्ट नाही, म्हणून ते आंदोलन सक्सेस होत नाही. तुम्ही राजकीय पक्षाचा सपोर्ट घ्यावाच लागेल आपल्याला. हा, राजकीय पक्षाचा सपोर्ट घेतल्याशिवाय तुम्ही आंदोलन छेडू शकत नाही. आंदोलनाला सपोर्ट आणि लोक चळवळीचा तुम्ही म्हणता की तुमचे 1300 मेंबर आहेत, 1300 मेंबरमध्ये राजकीय पक्षाचे आहेत की नाही आहेत तुमचे, की डायरेक्ट तुमचेच आहेत, ते सांगा मला आधी. राजकीय पक्षाने आपली भूमिका सोडावी आणि आज नागरिक म्हणून मी यावं. काय म्हणतो, हिवाळे ऐकून घे, हिवाळकर ऐकून घे, मी काय म्हणतो ते ऐकून घे की राजकीय पक्षाला आणू नका, सपोर्ट घेणार, सपोर्ट घ्यावाच लागेल तुम्हाला, म्हणजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, ते तिकडे जे जागा आहे त्या जागेमध्ये फक्त गार्डनच व्हावं असं मला तरी वाटतं, कारण सगळ्यांना मोफत
तिकडे मिळालं, क्रीडा संकुल झालं, तुम्हाला रेव्हेन्यू भरायला हे वर्गणी भरा, तुम्ही सभासद व्हा. परत ते हिवाळकर म्हणाल्याप्रमाणे, हिवाळकर बोलले त्याप्रमाणे, किंवा ते कोण ठेवणार, सांभाळणार कोण, मक्तेदारी कोणाची असणार, हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं. माझं असं मत आहे की बाबा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे दादा, की तिथे गार्डनच व्हावं. त्याची मालकी सरकारची असावी असाच आग्रह हा. आपण ठेवला पाहिजे. नाही हा आग्रह ठेवला पाहिजे की कोणाची, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. नाही एक मिनिट कारण काय माहिती आहे, एका मंडळाला कुठच्या तरी मी देणार, तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचं तसं नाही मान- पाहिजे. नाही, ऐका ना, मला मग नंतर उत्तर दे. मी आपलं म्हणजे माझं- तुमचं झालं का बोलणं का अजून आहे? नाही आहे ना की बाबा की ही मक्तेदारी महानगरपालिका यांच्या मार्फत मोफत व्हायला पाहिजे. ते गार्डनचा उपभोग मोफत व्हायला पाहिजे. जे काय बांधेल तिथे, जर समजा क्रीडा संकुल बांधलं तुम्ही, स्थानिक लोकांना आम्हाला मोफत पाहिजे. तुमचे दोन मुद्दे आहेत. पहिला की राजकीय लोकांना स्पेशली खास बोलवलंय तुम्ही. लोक चळवळवाल्यांनी खास स्पेशली राजकीय लोकांना का बोलवलंय की त्यांना सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे, राजकीय लोकांचा पण हवा आहे. पण मुलगे जे करताना झेंडे ते- बाजूला ठेवा, पदांचा वापर तुम्ही त्या चळवळीसाठी करा, माझं असं म्हणणं आहे. मग ते अमितजीचा मोदींशी संबंध असेल, माझा उद्धव साहेबांशी संबंध असेल, तर कोण रामदास आठवलेंशी संबंधित असतील, तर त्या तुम्ही पर्सनली पण तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट कुठे जावा आणि आपण त्यानुसार चालूया. आपल्याला झेंडे बाजूला ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपल्या दूधडेअरीसाठी आपल्याला चालायचं. ज्या दूधडेअरीत आपण लहानाचे मोठे झालोय, सायकल चालवलंय, सगळं खेळलोय, बागडलोय, सगळं केलं आपण. आणि आपला मेन उद्देश त्यामुळे आहे मोफत पाहिजे आपण सगळ्यांना. जास्तीत जास्त आता सध्या मी राजकीय लोकांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन की बाबा तुम्ही इथे कशाला आलाय, की तुम्हाला ह्या लोकांनी त्यासाठी बोलवलंय की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, तुमच्या पद्धतीने पण करा. तुम्ही त्याचा म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जाऊ नका, तुम्ही सगळ्याच बाजूने एकत्र या. नागरिक म्हणून पण या, तुमच्या पदाने पण या. आता आमदार आहेत, ते आमदार त्यांच्या पद्धतीने काम धावपळ करतील, खासदार त्यांच्या पद्धतीने चालतील. आता नगरसेविका, माजी नगरसेविका, पद नगरसेवक बरेच आहेत आपले, ते त्यांच्या पद्धतीने चालतील. आपल्याला संस्था पण महत्त्वाच्या आहेत, तसं त्यांचं वेलफेअर सोसायटी काहीतरी समथिंग आहे, ते पण महत्त्वाचे आहेत. इतर छोटे मोठे जे आपले ग्रुप आहेत ते पण महत्त्वाचे आहेत, तिथे सिनियर सिटीजन महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टिकोनात जातात त्यांनी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत आले. आज फक्त राजकीय लोकांना का बोलवलं त्यांनी, त्याचा विषय असा आहे की बाबा तुमच्या पद्धतीने तुम्ही पण धावपळ करा आणि आम्हाला सपोर्ट करा. ही पुढची वाटचाल कशी असावी आणि कशी असावी म्हणजे कुठे आम्ही चुकतोय का? आम्हाला direction मिळेल. नाही, म्हणून मी सुरुवातीला काय बोललो, आपण आंदोलनाशिवाय उपोषणाशिवाय पर्याय नाही. आपण बरोबर. फोकस आपलं बरोबर. दिसलं आणि पाहिजे. आपल्याला तोच फोकस आणि आपल्याला अजून लोक जमा करायचे. आपला ग्रुप 10,000 अजून पाहिजे नाही ना. आपल्याकडे एक आंदोलन सहाय्य करायला 10-15,000 मिळतील, पण नाही ना, एक आंदोलन करायला तुम्हाला कमीत कमी 1000 लोकांचा मॉब लागेल, तर आपण न्यूज मध्ये येऊ. राजकीय लोकांची असते आणि तर ते आपण माझ्या म्हणण्याचा उद्देश तोच आहे. आमदार आव्हान करणार तर की राजकीय लोकांची ध्येय असेल. हा. ते पण महत्वाचं बरोबर आहे का? नाईक साहेबांचं एक म्हणणं आहे केलं पाहिजे. की आपल्याला म्हणजे पद सोडून किंवा पक्ष सोडून आपल्याला एक नागरिक म्हणून इन्व्हॉल्व्ह व्हावं. चेहरा लागणारच आहे आपल्याला आमदारांचा चेहरा शेवटी एक सेकंड, अमित शेलार साहेब आले तर त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या विचाराची माणसं असतील. जबाबदारी त्यांनी सगळ्या विचारांना ती गरज आहेच गार्डनची. त्याला आणि याच्या पुढे पण आता परत मी पहिल्या मुद्द्यावर जातो की पहिल्या मुद्द्यावर असं जातो की आपल्याला आपण सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की ग्रुप 24 तास चालू ठेवायला हरकत नाही. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी ती असेल की प्रत्येकाने म्हणजे ही माझ्या पक्षाचा काही म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा Discipline पाहिजे. डिसिप्लिन असावी. मग हे प्रत्येकाने एक ते घ्यावं लागेल. प्रत्येकाला स्वतःला आपल्याला शपथ घ्यावी लागेल की याच्या पुढे मी पक्षाचा किंवा कुठलाही माझा मी मेसेज टाकणार नाही. जे काही मेसेजेस असतील ते फक्त आपल्या कुर्ल्याच्या डेअरीच्या बाबतीत असतील. डिलीट केले गेले तर आपण आहे ना तुमचे काही सगळे एकदा घेऊ आपण आणि शेवटी आपण आहे ना जे सगळे नाही, काय करायचं ना त्याच्यावर डिस्कशन करा. काय करायचं पण आपण आहे ना आता अजून कोणाचं म्हणणं मांडायचं आहे का आपल्याला? इनकेस जर आपल्या इनकेस आपल्याला जर रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आपल्याला कुठल्याही पक्षाचे झेंडे नको हा मुद्दा त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी चालेल पण आपल्याला पक्ष झेंडे नको. ही जी चळवळ आहे ना आपल्याला दोन मार्गाने लढावी लागणार आहे. एक तर राजकीय
राजकीय पक्ष पाहिजे आणि एक लोक चळवळ. तुम्ही नुसतं राजकीय पक्षाला घेऊन चळवळ नाही सक्सेस होणार, प्लस नुसतं लोकप्रतिनिधी जरी लोक चळवळ जरी चालू तरी सक्सेस नाही होणार. तुम्हाला एकात हात धरून आपल्या पुढे जावं लागणार. राजकीय प्रतिनिधी ॲज वेल आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल त्यासाठी दुरुस्ती मी करतो तुमच्या बोलण्यामध्ये. प्रत्येक पक्षांनी 100-200 लोक तुम्हाला हे करावं लागेल, असं म्हणू नका. आपल्याला हे करावं लागेल हे म्हणा. म्हणजे आपल्याला करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी नाही आहेत किंवा पक्ष राजकारण आपण करत नाही. आपण नागरिक आहोत आणि त्याच्यामुळे नागरिकांची ही जी लढाई लढायची. हा आपल्याला नागरिक म्हणून लढायची, कशी लढायची हा विषय. राजकीय लोक येणार ना तेव्हा तुम्ही राजकीय द्वेष बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त नागरिक म्हणून या. हा नागरिक म्हणून आपल्या निसर्गासाठी, आपल्या मोकळ्या श्वासासाठी, आपल्याला पुढच्या भविष्यासाठी, त्यासाठी आंदोलनाचा सांगून सुट्टीचा दिवस असा पकडून ठेवा ज्याने आपल्याला 15 दिवसांना आवाज करता येईल. बोलू दे जरा गीतेश माने बोलू. गीतेशने मला पण नाही फोन केला ना अधिकारी. गेले अनेक महिन्यापासून हे जे समोर कार्यकर्ते आहेत गोदरमोड करून रात्रंदिवस धावपळ करून ते काम करत आहेत. बऱ्याच वेळेला मी त्यांच्यासोबत होतो, आंदोलन केलं, कामगार नगरला देखील मिटिंगी झाल्या. जन आनंद उभं करण्याकरिता जशी प्रभात फेरी असते ना, ज्या वेळेला आपल्याला मोठं आंदोलन करायचं आहे तर प्रत्येक कॉलनीमध्ये एक मोठा ग्रुप करून आपण फिरलं पाहिजे, अनाउन्समेंट केला पाहिजे, तर लोकप्रतिनिधी जागृत होतील. आता पलीकडे नेहरू नगरमध्ये बऱ्याच बिल्डिंग आहेत. मला वाटतं 1-2 लोक असणार इथे. मला वाटतं स्वप्नील आलेला इकडे, कांबळे साहेब आहेत आणि मी इकडे आहे. मग एवढं प्रचंड त्या ठिकाणी आम्ही 123 मध्ये राहतो. ते लोक प्रतिनिधी लोकांना आपण जमा केलं पाहिजे, महिलांना पुढाकार दिला पाहिजे ना. मग ते आंदोलन सक्सेस कसं होणार? मी प्रत्येक मिटिंगला तर 10-20 लोक असतात तिथे. डेअरीमध्ये देखील आंदोलन केलं त्यावेळेला 15-20 लोक होते तिथे. अशा परिस्थितीमध्ये आंदोलनाची भूमिका आपल्याला सक्सेस करता येणार नाही. म्हणून जन आंदोलन करण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी एक फार मोठं म्हणजे पत्रक काढा किंवा राऊंड घ्या, लोकांना समजून सांगा, तर लोकप्रतिनिधी, लोकमत आपल्या पाठीमागे राहील. राजकीय पक्ष असू देत ना, मग तर गायकवाड मॅडम असतील, अनेक पक्षाचे, पण झेंडे वगैरे काही नको. तर ह्या बाबतीमध्ये हे आंदोलन सक्सेस करायचं असेल तर दबावगट हा असलाच पाहिजे. तो जर नसेल काय या कार्यकर्त्याचा उपयोग नाही. खूप मेहनत करतात ते लोक, मी बघतोय की. धन्यवाद. आपल्या ज्याने डोनेशन द्यायचं, डोनेशन एक फंड रेज करूया जेणेकरून पॅम्पलेट बॅनरबाजी करता तर ते दिसणार. तुम्ही किती खर्च कर म्हणजे काय करणार ना असा विषय. पाण्याच्या बाटल्या आणल्या एक्झाम्पल. आता मी प्रश्न नाही बरोबर. या संदर्भात 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्र्यांनी एक गार्डनचं उद्घाटन केलं घाटकोपरला. ते आर सिटी मॉल आहे, आर सिटी मॉलच्या तिथं आहे. तर त्या उद्घाटनानंतर 5 वाजता मी त्या ठिकाणी गेलो होतो की नेमकं त्या ठिकाणी काय केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मोठी अशी जागा आहे, रेल्वे आणि तो कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये अशी जागा आहे. साधारणतः 20 मीटर बाय 500 मीटर जागा आहे. तिथं संपूर्ण गार्बेज होतं. त्या लोकांनी एकत्र येऊन ते सगळं गार्बेज काढलं. हजारो टन गार्बेज तिथनं निघालं. त्यानंतर त्यांनी तिथं माती टाकली. माती टाकून तिथं वृक्षारोपण केलं आणि त्याची दखल हे मंत्रालयाला घ्यावी लागली. आणि मुख्यमंत्री येऊन त्या ठिकाणी त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. तर अशा प्रकारे जर सर्वांनी एकत्र आलं, जाधव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, तर हे शक्य आहे, हे होतं. पण यासाठी जास्तीत जास्त जनसहभागाची आवश्यकता आहे आणि तो जनसहभाग निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यासमोर. काका, मग तुम्ही असं म्हणताय का की आपल्याला एखादं आपण डेअरीचं साफसफाई वगैरे करायचं असं ते नव्हे तसं आहे का? म्हणजे त्यांना विचारलं असं. आता काहीच नाही, आता काही नाही. तुम्ही म्हणता की जन आंदोलनासाठी आपल्याला त्या लोकांनी जसे एकत्र येऊन तो किती झाड आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही. अगदी लहानपणी RSSचे संस्कार झालेले. त्यानंतर 20 वर्ष मी आर्मीमध्ये होतो. आपण काय घालवलंय, मोकळं मैदान किती असायला पाहिजे, त्याची आपल्याला
माहिती असायला पाहिजे मॅडम, पण किती असायला पाहिजे आपल्याला माहिती नाही. मॅडमना कदाचित माहिती असेल. माझ्या बातम्यात जे काय आलं, दर 1000 कुटुंबांमागे 4 एकर जागा मोकळी, आणि हे वर्ल्ड लेवलचं गणित. आता आपण स्वतः विचार करूया, आपण किती हजार कुटुंब इथे आहोत आणि मोकळी जागा किती. हा मदर डेअरीचा पूर्ण प्लॉट मिळाला तरी सुद्धा त्या स्केलप्रमाणे आपल्याला जागा कमी पडली. आणि ह्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्ष, कुठलाही टोपी, कुठलाही झेंडा आणायचा नाहीये. नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना ती जागा कमी पडली. अतिशय योग्य. दुसरी गोष्ट, लोकांचं अट्रॅक्शन म्हणजे आपल्या लोकचळवळ निदर्शनास आहे. मागच्या बरेच आठवडे मेसेज वाटते, मला पण जॉईन करायचं. सायकलिंग रॅली होती रविवारची सकाळची. त्या रॅलीबद्दल शक्य झालं तुम्ही पुढच्या रविवारी येईल. एक थोडी वेगळी आयडिया मी 1-2दा तुम्हाला बघितलं येतं. होतंय काय की ती रॅली ना अशी मॉबसारखी कुठल्या तरी जातात. एक थोडी डिसिप्लिन, एक सायकल पुढे, 2-2-2, एक सायकल मागे, एवढाच ग्रुप. पण त्यांनी ते आपल्यातलं अंतर ब्रेकमध्ये येतं. असे तुम्ही जिथनं इथनं फिराल सगळे लोक बघायला लागते की हे कोण आहे. आणि त्या प्रत्येक ग्रुपबरोबर एक लोकचळवळचा झेंडा बघा, ॲटलिस्ट एका सायकल. नुसतं तुम्ही टोपी घालून फिरला तर जास्ती लक्षात येत नाही. हे 6-8 जणांचा ग्रुप एक करायचा, आणि असे 8 जणांचे 4-5 ग्रुप जर एक 2-3 मिनिटाच्या अंतराने त्याच रूटने जरी गेले तरी लोकांच्या लक्षात येईल की हे काहीतरी काम चालू. अट्रॅक्शन त्याप्रमाणे करायला लागतं. संध्याकाळी इथं नुसतं एक बॅनर घेऊन उपयोग नाही. जसं आता कोणीतरी म्हणाला की प्रभात फेऱ्या किंवा तशा फेऱ्या काढूया प्रत्येक लोकॅलिटीमध्ये एक सबग्रुप व्हॉट्सॲपचा. लोकचळवळ एक खूप मोठा ग्रुप आहे, चांगला आहे. जसं कामगार नगरमध्ये आमचा जनरल बॉडीचा म्हणून एक वेगळा ग्रुप आहे, ज्यात सगळे मेंबर्स आहेत. असे ग्रुप लोकचळवळ, कामगार नगर लोकचळवळ, तिथे वेगळा ग्रुप होईल की असे ते मेसेज द्यायचे की अमुक ठिकाणी जमा, की आता इकडे सर्वेला आले, लगेच वेळाने या. हे कम्युनिकेशन खूप फास्ट व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं ग्रुप ओपन ठेवण्याला काही प्रॉब्लेम असायला नको. आज मागची बरीच वर्ष, 15 ते 20 वर्ष, सलील त्याचा एक ग्रुप आहे, फेडरेशन ऑफ ग्रांटीज ऑफ गव्हर्नमेंट लँड. आपल्या सगळ्याच जण त्याच्यात होतं, वाटतं माडाच्या बिल्डिंग सुटतात. सलील रमेश थँक्यू. त्या ग्रुपमध्ये स्ट्रिक्टली त्या विषयासंदर्भात बाहेरची कुठलीही पोस्ट कोणीही टाकली तर ती ॲडमिन डिलीट करतात. ती डिलीट करतात. त्या मेंबरला वॉर्निंग जाते की हे अशा पोस्ट तिकडे टाकू नकोस. 2दा किंवा 3दा रिपीट झालं तर मेंबरला ग्रुपबंद काढतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा ग्रुप व्हॉट्सअपवर मागची कमीत कमी 10 वर्ष ॲक्टिव्ह आहे. तो एकच विषय चर्चा करतो. हल्ली त्याच्यात रिडेव्हलपमेंटचं थोडं यायला लागले, पण अगेन रिलेटेड टू सेम थिंग की कलेक्टर लँडचं रिडेव्हलपमेंट कसं होतं. त्या प्रकारची डिसिप्लिन जर आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली, आणि जी असायलाच पाहिजे, कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकते, मानसिक तयारी पाहिजे. आणि जसं नाईक साहेबांनी आता सांगितलं की यस, राजकारणी माणसांशिवाय कुठलीच चळवळ सक्सेसफुल होणार नाही आहे. दुसरे लोक पाहिजे तसे राजकारणी पाहिजे. फक्त आमची सगळ्याच पक्षांना विनंती आहे की कोणीच आपला झेंडा किंवा टोपी घेऊन येऊ. माझ्या डोक्यावर टोपी राहणारच नाही कुठे, घसरून पडणार. आणि माझी इच्छा नाही कुठे टोपी. भारताचा झेंडा सांभाळाय साहेब, तुम्ही मिलिटरी मॅन. दुसरी एक गोष्ट जी मला आपल्याला स्वतः थँक्यू दुसरी गोष्ट जी मला खटकते, आपला हा रस्ता जो आहे ना मेट्रो एसजी बरोबर, त्याची रुंदी किती असायला पाहिजे, किती जण माहिती? 98 शोधली ना, 150 रुंद, 90 तर पाहिजेच. 150 प्लानमध्ये सांगतो. आणि हे प्लान 1953 सालचा आहे. 150 फुटात दोन्हीकडे 15-15 फुटाचे फुटपाथ आहे आणि 60-60 फुटाचे मोटरवे दोन्ही बाजूला आहे. आपण सगळेजणांना ॲक्सेप्ट करतो. तो फुटपाथ लाजीरवाणी गोष्ट आहे. 97-98च्या सुमारास कामगारनगरच्या समोरचे जे स्ट्रीट लाईट पोल्स आहेत, नाल्यापासून ते त्या मच्छी मार्केटपर्यंत 20 पोल आहेत. त्यांची ऑर्डर काढली होती की ते पोल आहेत त्या जागी. एक मिनिट विषयावर लगेच चालू काय घालवलंय वेळ खूप झालेला आहे. आपण कलेक्टर काय घालवलंय विषय घ्या. थोडं बोला तुम्ही, बरोबर. अरे पण भरपूर झालं. आम्हाला ते स्ट्रीट लाईट पोल आहेत त्या ठिकाणाहून ऑफिसमध्ये बसवत शेवटचे एक मिनिट 2 मिनिटं 2च वाक्य. ते 20 पोल आहेत तिथे उचलून रस्त्याच्या सेंटरकडे आणा, अशी म्युन्सिपाल्टीची वर्क ऑर्डर. ते तुमच्या आमच्या पैशांनी रस्त्याची रुंदी कमी करण्याचं काम केलं. ही अशी कामं होत राहणार. जर लोक एकत्र नाही आली आणि आपलं म्हणणं ठाणपणे नाही म्हटलं तर अशी सगळी कामं आपल्याच पैशांत होत राहणार.
ती कामं झाले ते रस्ते पुढे आले ठीक आहे जाफर लोहार है, मैंने बोलते हो वाला सर। अभी सभी अपना अपना पक्ष का इंट्रोडक्शन दे रहे हैं। मुझे कोई बात नहीं है, क्योंकि हम जब यहाँ पर आए हैं तो एक अलग बैनर के नीचे आए हैं कि हम लोगों को इधर नागरिक करके यहाँ पर बात करूँगा। तो हर कोई हर एक के चेहरे से पहचानता भाई कौन किस पक्ष से है। साहब को जानते हैं, आपको जानते हैं, सभी को जानते हैं। शायद हो सकता है आपने मुझे भी देखा होगा, जाफर लोहार है, कांग्रेस पक्ष से। मेरा खाली बोलना है कि भाई कोई भी खासदार हो या आमदार हो, जब एक बार वो आमदार या खासदार हो गया तो फिर वो किसी पक्ष का नहीं हो, सभी नागरिक का है। तो उससे हमको काम करके लेना ही होगा सर। बगैर ताकत के आप काम नहीं कर पाएंगे। दूसरा सर, बेसिकली मैं मारवाड़ी हूँ, राजस्थानी हूँ। वैसे तो हमारे राजस्थान में कहावत होती है, पैसा का काम पैसा से होगा, यानी पैसों का काम सिर्फ पैसों से ही होगा, आपकी बातों से नहीं होगा सर। हम जो भी बातें कर रहे हैं, जो भी हमको आगे आंदोलन करनी है, जो चीज़ें करनी है, एक संगठित होकर हम लोगों को काम करना पड़ेगा। दूसरा सर, हम जो एक बहुत अच्छी पॉजिटिव सोचता है, कोई भी पक्ष के हो, बट हम मतलब नेहरू के नागरिक हैं, जो कुरला करके अगर हम बात करते हैं, और आप लोग हम लोग सब यहाँ पर बैठे हैं, मैं आप सबसे छोटा हूँ, लेकिन मुझे बहुत अच्छी बात याद आ रही है। मैं 2 मिनट में अपनी बात खत्म करूँगा कि सर, एक बार जंगल में आग लग गई। जब आग लगी तो जितने भी बड़े बड़े दिग्गज जो जानवर थे सब यहाँ वहाँ भाग रहे हैं। यानी मैं जो दिग्गज जानवर जो होते हैं पार्टी के जो बड़े बड़े नेता उनकी बात कर रहा हूँ। एक छोटी सी जो चिड़िया थी सर, वो अपने चोंच में पानी भरती और लाके जंगल की आग पे डालती, क्योंकि ऐसे जाती पानी भर के लाती अपनी चिड़िया अपने चोंच में और पानी डालती। तो उससे एक जानवर ने पूछा कि भाई इतनी बड़ी जो आग लगी है जंगल में, तेरे थोड़े से पानी से क्या होगा? तब उस चिड़िया ने जवाब दिया कि सब भले ही मेरे पानी से आग नहीं बुझेगी, लेकिन जब कभी इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम आग बुझाने वालों में आएगा, ना कि भागने वालों में। तो आज जो हम यहाँ पर मौजूद है सर, हम सब इस चिड़िया के मानद है, हम कोशिश पूरी करेंगे। देखिए, आपने कल तक का जो अपडेट दिया साहब ने, किरण साहब ने, कि भाई अपने सारा अपडेट लिया, RTI डाला, फिर भी वो अलर्टमेंट हो ही रहा है, आंदोलन भी हो रहे हैं, सारे पक्ष के लोग भी आ रहे हैं, लोकल नागरिक भी आ रहे हैं, लेकिन गवर्नमेंट ने जो काम करना है, सरकार ने जो काम करना है, वो अपना काम करते ही जा रही है। तो हमने भी अगर ये लिया है कि भाई हमने ये काम को रोकना है, तो हमें भी किसी भी हाल में रोकना नहीं। भले कुछ भी हो जाए, हम अपनी तरफ से पूरी ताकत लगाएंगे। हम सबको एकजुट होकर आना पड़ेगा। सारी जो वाद विवाद, जो मतभेद जो भी है, सबको दूर रख के एक प्लेटफॉर्म पे आएंगे सर, तो इस काम को हम कर पाएंगे। मेरा इतना ही बोलना है। थँक्यू। अधिक प्रतिनिधी तेजस्वी साहेब हितेश माने आमदारांच्या वतीने बोलणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर याला योग्य ते उत्तर हितेश माने देतील। आता 2-3 मुद्दे आले, त्याच्यामध्ये बरेच चांगले मुद्दे आले की ठराविक तुमच्या वसाहतीकरता कितीही राखीव भूखंड असावा खेळण्याच्या मैदानात, याच्यावर हायकोर्टाच्या कोर्टाचे निर्देश आहेत, बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाचे पण निर्देश आहेत। दुसरी गोष्ट, शासन निर्णय आणि शासन अध्यादेश हे 2 वेगळे प्रकार आहेत। शासन निर्णयाला व्हॅलिडिटी असते आणि शासन निर्णय रद्द वगैरे होत नाही, तो कळून पडतो जेव्हा नवीन आदेश येतो संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडनं किंवा त्याच्यावरती लोकमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्याकडनं। शासन अध्यादेशाला तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत नाही, परंतु 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करावं लागतं। जर केलं नसेल तर तुम्हाला परत शासन आदेश करावा लागतो। त्यामुळे आता जी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आमदारांची, आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की कुर्ला नेहरू नगर येथील उपलब्ध जागेवर फक्त बॉटॅनिकल गार्डन आणि इतर गोष्टी हव्यात। आता त्याचं रूपांतर कसं करायचं याच्यावर जास्त प्रकाश आमचा निदेश पाहिजे। सुरुवातीपासून जेव्हा 2020ला वगैरे मदर डेअरी बंद पडली, तेव्हा या ज्या मदर डेअरी, कारण हे आमच्यासाठी एक शाश्वत दुधाचं हे होतं, कारण भेसळ वगैरे हा प्रकार खूप होता, पण शासनाकडनं जेव्हा एखादी खाद्यपदार्थ किंवा खाद्यवस्तू येते तेव्हा त्याच्यावर आमचा विश्वास असतो। तेव्हा आरे डेअरी बंद का पडल्या मुळात, किंवा मदर ज्या काय शासनाचा, तो हे अभ्यासाचा विषय आहे। पण जेव्हा मदर डेअरी बंद पडल्या प्रथम आम्ही आमदारांसमोर बसलो, आणि आता हा जो भूखंड आहे तो चांगल्या वापराकरता गेला पाहिजे, म्हणून तिकडनं पत्रव्यवहार सुरू झाला संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना। ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की जो GR निघालेला आहे तो आमदारांना विश्वासात न घेता काढलेला आहे। याबाबत आम्ही जी निषेध सभा घेतली मदर डेअरीला, तिथे त्यांचं स्वतःचं भाषणात त्यांनी नमूद केलेलं आहे। विधान भवनाच्या प्रांगणामध्ये पत्रकारांसमोर त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की हा जो आदेश आहे हा आम्हाला विश्वास, लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वासात न घेता काढलेला आहे। तिसरी गोष्ट, त्याच्यानंतर जेव्हा पेपरमध्ये बातमी आली की राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे दुग्ध विकास मंत्री आहेत की हा आदेश माझ्या सहीने निघालेला आहे, तेव्हा आम्ही पण आमच्या संघटनेतर्फे त्यांना पत्र दिलं होतं की यासाठी तुम्ही काय काय प्रक्रिया पार पडलेली आहे। ही जमीन तुमची नाही आहे, तुमच्या सहीने द्यायला काय तुमच्या मालकीची जमीन नाही आहे, ही जनतेची जमीन आहे। कारण या देशाचा मालक मुळात जी आपण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये या देशाचे मालक ही जनता असते।
जे राज्यकर्ते असतात ते 5 वर्षाचे ट्रस्टी असतात आणि हे जे नोकरशाह असतात ते आपले नोकर असतात. तर ही भावना प्रथम आपण भेट व्हायला पाहिजे. तुम्ही RTI दिली असेल चांगली गोष्ट आहे, पण आता आणखीन एक तुम्हाला RTI टाकावी लागेल किंवा आम्हाला टाकावी लागेल. तुम्ही टाकली तर फार उत्तम आहे, कारण तुम्ही चळवळी की जिल्हाधिकाऱ्यांनी हा GR काढण्याकरता किंवा संबंधित मंत्रालयाने हा GR काढण्याकरता कोणकोणती प्रक्रिया पार पाडली. साधारणतः असा प्रकार आहे की ज्या ठिकाणी लोकांशी संबंधित शासन निर्णय घेतला जातो तेव्हा जनमत चाचणी घेणे अनिवार्य आहे आणि जनमत चाचणीनुसारच तिकडे निर्णय होतो. पण या ठिकाणी तुम्ही घेतली आहे का किंवा तुम्ही काय काय केले त्या गोष्टी, तर हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि या प्रकारे आपल्याला सगळ्यांना मिळून विचारावं लागेल प्रशासनाला आणि शासनाला की जे स्वतःचे राधाकृष्ण विखे पाटील आहेत हे दुष्काळी प्रदेशात नाही, त्यामुळे त्यांना निसर्गाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. ते माझ्या पत्रामध्ये पण मी नमूद केलेलं आहे. त्यांनी असं कुठेही वाटून घेता कामा नये की मी त्या खात्याचा मंत्री आहे म्हणजे मी सर्वाधिकारी आणि ही जमीन माझी आहे. नाही, ही जमीन जनतेची आहे. तुम्ही फक्त तिथे ट्रस्टी आहात सांभाळण्याकरता, तर ती व्यवस्थित सांभाळायची आणि त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायचा, हे तुमचं काम आहे. अदानीच्या बाबतीत जे काय आरोप झाले आता ठीक आहे, नावं घ्यायला लोक हवी होती, मग हा पण मुद्दा येतो त्यांची गाडी कोण चालवतो. तर अशा गोष्टी आपण टाळाव्या. आम्ही शिवसेना म्हणून हे काम करताना आम्ही कधी आमचा राजकारणामध्ये आणलं नाही किंवा आम्ही जी सभा घेतली, निषेध सभा घेतली, तिकडे आमचे झेंडे पण आम्ही लावलेले. आमदार होते ते शिवसेनेचे सगळ्यांना माहिती आहे. आमदार हा या विधानसभेमध्ये 4-4.5 लाख नागरिक किंवा मतदार आहेत यांचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्या मताला खूप महत्त्व असतं. कारण जेव्हा ते एखादं मत व्यक्त करतात किंवा निर्णय करतात ते लोकांना भेटीगाठी करूनच करतात. लोकांना काय पाहिजे काय नको हे जेव्हा ते आकलन करतात तेव्हा ते पुढचा निर्णय घेतात. त्यामुळे ग्रुपवर जे तुमचे संदेश येतात ते कधी कधी आम्हाला दुःख देतात की आमदारांच्या काही म्हणण्याला महत्त्व नाही. जसं आम्ही सांगितलं इकडे बॉटॅनिकल गार्डन आणि आम्हाला क्रीडा संकुल हवं आहे. क्रीडा संकुल का हवं आहे? कारण इकडच्या बऱ्याचशा तरुण पिढीची किंवा जी आता किशोरवयीन मुलं आहेत त्यांना खेळाच्या प्रशिक्षणासाठी आपल्या कुर्ल्याच्या खूप लांब जावं लागतं आणि आजकालचा तो जमाना राहिला नाही, तेवढी सुरक्षितता राहिली नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचे पालक जे आहेत ते त्यांना पाठवण्यापासून, जसं मी स्वतःच्या मुलाला नाही पाठवलं आणि इकडे जवळपास सगळ्या सोयी सुविधा दिल्या तर तो इकडच्या जनतेला फायदा होईल. आणि त्यातही कुठल्याही वृक्षाला हात न लावतो, कारण ऑलरेडी इकडे बांधकाम आहे. दुसरी गोष्ट, आम्ही जी कामं केलेली आहेत ती एक आमचं जर पाऊल आहे ती ठोस पाऊल आहे. आर्टिकल 21 तुम्ही बघाल तर तिकडे जेव्हा तुम्ही एखादा वृक्षाचा वध करतो तेव्हा तो मनुष्यवधासारखाच गुन्हा नोंदवला जातो, बरोबर आहे. जर एखाद्याने वृक्ष कापलं तर त्याला 302च लागतं किंवा वृक्षाला गंभीर इजा केली तर त्याला 326 किंवा 307च लागतं. आता आमदारांनी आणि आम्ही म्हणून काय केलं की तिकडे आम्ही त्या वृक्षांना नंबर दिले. आता ते नंबर सगळे रेकॉर्डवर आलेले. जे काय राहिलं असेल ते इतरांनी पण पुन्हा करावं, आम्हाला दोष देण्यापेक्षा. हे झाड राहिलंय ते झाड राहिले किंवा कर्जतचे फोटो इकडे टाकायचे आम्हालाही कळत. आमचं दुःख एवढंच आहे की ग्रुपमध्ये आम्हाला बघताना आम्हाला एक आढळलं की पर्टिक्युलरली आमदाराला टार्गेट केलं जातं. आमदारांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे सांगितलेली की या ठिकाणी या गोष्टी होणार, आपल्या सरकारच्या विरोधात जाऊ. त्याच्यामुळे कुठेतरी जो लोकप्रतिनिधी आता आहे पुढचा जो येईल, हे राहतील किंवा नाही येतील तो पुढचा निवडणुकीचा भाग आहे, ते आपणच ठरवणार. तेव्हाची गोष्ट तेव्हा ठरली आहे. पण जेव्हा आमदारांनी जेव्हा भूमिका स्पष्ट केलेली आहे, मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाने लिखितपणे आपली ही भूमिका स्पष्ट करावी. लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यापेक्षा या प्रशासनाशी लिखित आपला पत्रव्यवहार करावा आणि आपली भूमिका स्पष्ट करावी. दुसरे आहेत आमचे नवनिर्वाचित खासदार. आम्हाला पण कुठेतरी शंका येते जेव्हा तुम्ही आमदारांवर शंका घेता. आमदारांना या गोष्टीमध्ये राजकीय फायदा काहीच नाही. मला सांगा, धारावीची माणसं जर इकडे आली, आमदारांना फायदा होणार आहे का नर्मदी खासदारांना फायदा होणार आहे? मग आम्ही काय सांगायचं? शेवटी कुठे ना कुठे तुम्ही जेव्हा बोलता ग्रुपमध्ये की आमदारांच्या ह्या म्हणण्याला अर्थ नाही, हे अपमानजनक वाक्य आहे. आमदार जेव्हा एखादे स्टेटमेंट देतो तेव्हा ते स्टेटमेंट किंवा ते जे बोलतात ते लोकांना धरून बोलतात. GR पद्धतीत मी बोललो, आमदारांनी जे बॅनर लावले ते बॅनर यासाठी लावले किंवा मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले की या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच होणार, हे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, मुख्यमंत्री हे शासनाचे प्रमुख आहेत, त्याच्यानंतर मला वाटतं हा विषय संपला. GR रद्द झाल्याबाबतचा कुठलाही कधीच तुम्हाला पत्र मिळत नाही. तो GR जेव्हा नवीन GR येतो किंवा शासन निर्णय होतो तेव्हा तो गळून पडतो. तर ही प्रक्रिया आहे शासनाची, ती तुम्ही थोडी समजून घ्या आणि याप्रमाणे तुम्ही मागणी करा. ग्रुप तुम्ही उघडा ठेवा. पण आमची अपेक्षा ही आहे की तुम्ही जे ॲडमिन आहात, आम्ही तुम्हाला अराजकीय मानतो, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, पण तुमच्यापैकी ॲडमिनच जेव्हा अशा टिप्पण्या घालतात की आमदाराच्या बॅनरबाजीवर, भाषणावर आणि याच्यावर विश्वास करू नका, आमदारांनी तिकडे बॉटॅनिकल गार्डन आणि हे मागितलेलं क्रीडा संकुल हे आमदाराचं स्वतःचं मत असेल
हे जनतेचं मत नाही. मग काय तुमचं मत हे जनतेचं होतं का? ज्याला जनतेने 2 वेळा निवडून दिलेलं आहे, एकदा काहीतरी 25,000 आणि आता तर 45,000, हे मताधिक्य आहे. त्यांना मतं किती पडली ते लाखोच्या घरात. मग अशा व्यक्तीविषयी तुम्ही जेव्हा ग्रुपवरच बोलता तेव्हा आम्हाला कुठेतरी असं वाटतं की ही जी चळवळ चालली आहे ही राजकीय प्रेरित आहे. मग आम्हाला बोलावं लागतं. आता मला वाटतं बरंचसं प्रकरण त्या दिवशी पण निवडलं. तुम्ही ज्या दिवशी मेसेज टाकला तुम्ही कोणाला फोन नाही केला. मी नाक्यावरच बसलो होतो. मी मेसेज वाचला. मी वाचल्या पहिला प्रकाशला फोन केला. प्रकाशने गीतेशला फोन केला. आम्ही 15 मिनिटात तिकडे पोहोचलो. तिकडे आणखीन तुम्हाला असं थोडा वेळ आम्हाला लागला कारण तिकडे क्रेन लागली होती. ती क्रेन गीतेशने हटवली. आम्ही पोहोचलो तिकडे जे अधिकारी आले होते, पोलीस अधिकारी, ते शिरसाट असतील किंवा केतन शिरसाट होतं आणि मला वाटतं गंगावणे साहेब होते. आम्हाला बघितल्यावर ते बॅकफुटलाच गेले आणि ते मला चांगले ओळखतात. त्यांना म्हणजे कायदेशीर बाबीमध्ये काय केलेलं आहे मी त्यांना केलं, बऱ्याचशा गोष्टीत त्यांना मदत केली, त्यांना चांगली माहिती. आता आम्ही असल्यामुळे तिकडचं प्रकरण निवडलं. त्यातही आपण जे प्रश्न उपस्थित केले ते काय म्हणाले की आम्ही एक काय म्हणतात फ्रीलान्सर ही काही शासकीय यंत्रणा नाही आहे. तुमच्याकडे काय अधिकार आहे? त्यांनी सांगितलं आम्हाला अनऑफिशियली जिल्हाधिकारीचे अधिकार आहे. मी बोललो ना, विषय संपला. त्याच्यामुळे जे प्रश्न आपण उपस्थित केले ते त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणजे ही एक अदानीची तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुणीतरी की त्याची एक सासबणी होती की किती लोक येतात. आम्ही जसे आलो तसं मला वाटतं प्रत्येकाने त्यावेळेला समजून यायला पाहिजे किंवा व्यवस्था करायला पाहिजे. जर मी त्या ठिकाणी उपलब्ध नसेल आणि येऊ शकत नसेल तर माझ्याबरोबरचे जेवढे लोक आहेत त्यांना ताबडतोब फोन करून हे कळवलं पाहिजे का मी येऊ शकत नाही, तुम्ही बोला. तेव्हा आपली संख्या मला वाटतं 20-25 होती आणि त्यांची संख्या 60 होती. किती आतपर्यंत घुसली होती. आम्ही जाऊन खदडून काढली. मी आणि प्रकाश बसून. तर हे चालणार ते अदानी. आणि तुम्हाला हे सांगतो की मग रिलायन्स जिओ असो किंवा अदानी असो, त्यांची कामं करण्याची पद्धतच ही आहे की प्रशासनाला सोबत घ्यायचं. जसं त्यांनी सेज बनवलं होतं आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी जमिनीची कागदपत्र बनवायला सुरुवात केली. आम्ही मोठं आंदोलन करून त्याला हाकलून लावलं तिकडे. तर जनआंदोलन करताना प्रत्येकाचा आपापला सहभाग पाहिजे. इथे राजकीय देश नसावा, कारण राजकारण अजून करायला आपल्याला वेळ आहे. साधारण ऑक्टोबरपासून आपण राजकारण करू. आम्ही सगळे चांगले मित्र आहेत. आता सचिन आहे आमचा. सचिन तर माझा फार जुना मित्र आहे. हा सज्जन माणूस आहे. आम्हालाही आनंद झाला की योग्य लोकांना न्याय मिळाला. तर आमचे संबंध चांगले आहेत. पण कधीही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा करताना घटनात्मक दर्जा प्राप्त असलेल्या लोकांवर किंवा संविधान जो आहे त्याच्यावर पदावर असलेल्या लोकांविषयी भाषा वापरताना तुम्ही संयमाची वापरा. तुम्ही गुगलवर जाऊन चेक करा, अर्णव गोस्वामी वर्सेस विनय पाटील, तुम्हाला सगळं मिळेल. त्यांनी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जेव्हा अतिशय हलक्या दर्जाचे आरोप केले, त्यांना हरिद्रोची भाषा वापरली, त्याचं चॅनलच बंद केलं. त्याच्यानंतर जेव्हा कमिशनरचं स्टेटमेंट आलं की त्याच्या विरोधात कुठली तक्रार नाही, मी ताबडतोब त्या दिवशी तक्रार दिली. केंद्रीय गृहमंत्रालय, MIB आणि आपले पोलीस, त्याला अटक करायला लावली. सकाळी 8 वाजता त्याला घरात उचललं. त्याच्यामध्ये अलिबागची केस पण होती. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की तुम्ही जे घटनात्मक दर्जावर आहे, मुख्यमंत्री आहेत किंवा आमचे संविधानिक पदावर आमचे पोलीस आयुक्त आहेत किंवा इतर, यांच्याशी जी भाषा आहे ती ग्रुपवर येता कामा नये. राजकीय तुम्ही करताना करा. आम्ही याबाबतीत कठोरतेने का जात नाही, कारण आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही आहे. पण याच्याच या रिपीटेड कॅसेट आहेत ना, 50 कोटी हे ते पुरावा असेल तर बोलायचं, नसेल तर बोलायचं नाही. ह्या गोष्टीला आळा पडला पाहिजे. वातावरण निर्मिती कशी करायची तुमच्या हातामध्ये. जर वातावरण चांगलं राहिलं सगळ्यांनी बसून तर आपण सगळे एकत्र राहिलो. पण आपण एकमेकाला जर टोमणे मारत राहिलो किंवा हे करत राहिलो तर वातावरण बिघडणार. आम्हाला उत्तर द्यायची पाळी तेव्हाच येईल जेव्हा नको ते आरोप आमच्यावर होतील. तर बाकी सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे की ग्रुप, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की चळवळीचा ग्रुप हा कायम उघडा राहायला पाहिजे. याच्यामध्ये काही विषयाबाहेरचे विषय असेल तर तुम्ही डायरेक्टली डिलीट करा. ॲडमिननी स्वतःची पथ्य जी आहेत ती कठोरतेने पाळली पाहिजेत. आम्हाला कुठेही असा वास येता कामा नये की तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित हाताने आम्हाला मारताय. त्यामुळे या गोष्टी तुम्ही सांभाळा, आम्ही आमच्या सांभाळतो. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी असलो तरी नाक्यावर बसणारी आमची सगळ्यांचा तो हेच आहे, ओळखाच आहे, ग्रुपच आहे. आणि चर्चा करते आम्ही आपसात एकमेकांची भरपूर घेतो सगळं करतो. आता याला पण माहिती आहे, आता संतोष गेला, आता सचिन आंबोडकर आणि माझं जवळपास कष्टांचं जास्तपेक्षा हे आहे. कट्टर हिंदू आम्ही काम करतो, तोही करतो, मीही करतो. हे आमच्या इथे चांगले आहेत. बाळा चौगुलेच आहेत, अतिशय सज्जन माणूस आहे. आम्ही तोंडावर बोलतो. यांची जेव्हा नेमणूक झाली तेव्हा आम्ही त्याच्यावर फेसबुकवर टाकलं सज्जन माणसाची निवड. तर अशी आमची आपसातली रिलेशनशिप आहे, ही कायम राहील. जबाबदारी तुमची पण मोठी आहे, बरोबर. या लोकचळवळीकरता आपण काहीतरी फंड काढायला पाहिजे. यासाठी तुम्ही करा. किती अमाऊंट काढायची, माझ्यामध्ये प्रत्येकाने 500-500 रुपये जर जमा केली तर तुमच्यासाठी खूप मदत होईल ती. आणि एक काम झालं, कारण आमची अशी अजिबात इच्छा नाही की एकाच माणसाच्या खिशातनं हा पैसा खर्च व्हावा. तर तुम्ही ताबडतोब तो मेसेज बनवा
आणि जे जे यस असतील त्याला वोटिंग घेऊन 500 रुपये तुम्ही कुठल्या अकाउंटमध्ये टाकायचे काय टाकायचे आम्हाला कळतं आहे की तुमचं अकाउंट आहे नाही आहे, पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही ते पैसे तुमच्याकडे जमा करतो. बरोबर. आणि RTI आता टाका तुम्ही. आता जर ती जिल्हाधिकारीकडे जमीन गेली असेल किंवा महसूल खात्याकडनं तिकडे ट्रान्सफर झाली असेल तर त्याने RTI टाका. RTIमध्ये त्यांच्याकडे प्रश्न उपस्थित करा की ही जमीन तुम्ही अशा ठिकाणी ट्रान्सफर करण्याकरता कोणती प्रक्रिया राबवली, या प्रक्रियेची डिटेल द्या नंबर वाईज. ते तुम्हाला आल्यानंतर आपली पुढची लढाई कळेल. नंतर तर फार तर आपल्याला जनहित याचिका टाकायची, पण तिथपर्यंत जाण्याची वेळ पडणार नाही. ज्या अर्थी आमदार साहेब काम करत आहेत आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे, कारण त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्याचं काहीच कारण नाही, सगळ्यांनी त्यांच्या मागे उभं राहावं. आमदार त्यांची लढाई लढतात. उद्या जर आम्हाला जायचा वेळ आली त्यांच्याबरोबर कुठे मुख्यमंत्र्यांकडे किंवा कुठे, आपण सगळे एकत्र जाऊ. आमदारांना पण बळी मिळेल त्याच्यामुळे. कारण त्या दिवशी जे आम्ही उषाला नंबर देत होतो तेव्हा जे प्रसारमाध्यमाची लोक होती ते विचारत होते हे तुमच्या याच्या विरोधात आहेत त्याच्या विरोधात आहेत. त्याला मी उलटे प्रश्न करून त्याला गप्प केलं. पण अशी वेळ प्रसारमाध्यमांना अशी स्पेस देऊ नका की ते काही प्रश्न विचारतो तुम्हाला. सगळे एकत्र येऊन, कारण आजच्या घडीला जे लोकप्रतिनिधी आहेत आणि ज्यांचा हेतू स्पष्ट आहे त्यांच्या मागे आपण सगळे एकत्र उभे राहूया. राजकीय आपला जे काही हे सोडून आणि त्यांना बळ देऊया जेणेकरून ही लढाई आणखीन चांगली मोठ्या प्रमाणावर आपण सक्षम करू शकू आणि यशस्वी करू शकू. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आमदार साहेब येऊ शकले नाही त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. थोडे संघटनात्मक एक बैठक आहे त्या कारणाने येऊ शकले नाही. त्या कारणाने आमचे प्रतिनिधी त्यांनी पाठवलेले आहेत. विषय आहे की हे आपला दूध डेअरीचा विषय हा पण लोकचळवळ आता तुमची 2023ला हे सुरू झालं असेल, पण मला सांगावंसं वाटतं कारण मी आमदार साहेबांबरोबर 2009 पासून आहे. तर साधारणतः 2012ला दूध डेअरी बंद करायला आली. मी पण लहान, माझं पण वय 40 वर्ष, मी इकडेच राहतो. आम्ही पण त्या डेअरीत गेलो, आम्ही शाळेची व्हिजिट केली आहे. डेअरीच्या आत कसं डेअरी असते ते पण आम्ही बघितलं आहे, ती कशी होती तेवढ्यापासून आम्ही बघितले. 12पासून डेअरीचा स्टाफ कमी करायला सुरुवात झाली. 14ला जेव्हा आमदार म्हणून ते आले, जेव्हा आम्ही आमचे काम बघत होतो तेव्हापासून आम्ही डेअरी वाचवायची कशी, म्हणजे डेअरी बंद होऊ नये यासाठी फॉलोअप केला होता. म्हणजे लोकांचा संभ्रम असेल की यांनी 20ला का पत्र दिलं, असे प्रश्न विचारतात की 20ला दिलं, नंतर हे बोलतात की नंतर ते थंड बसले पाठपुरावा. प्रत्येक गोष्टी काय गोष्टी आहेत तर त्या उघडपणे मांडता आल्या नाही आणि त्या अशा होत्या. 12 ते 14 आम्ही फॉलोअप केला, पण त्यावेळी ते झालं नाही आणि ते डेअरी बंद व्हायची होती ती बंद झाली. ही डेअरी बंद झाली, तशी वरळी डेअरीसुद्धा त्यांनी बंद केली. मग नंतर आम्हाला जेव्हा 2019ला परत निवडून आलो तेव्हा आम्ही बोललो की ही जागा, म्हणजे आमदारांचा एवढा दूरविचार होता की हे जे आता होतं आहे 24ला ते असं होऊ नये, याकरता आम्ही तिकडे ही जागा कोणी गिळंकृत करू नये याकरता आम्ही क्रीडा संकुल आणि बोटॅनिकल गार्डन म्हणजे तिकडचं संवर्धन झालं पाहिजे याच्यासाठी तत्कालीन क्रीडा मंत्र्याला आम्ही पत्र दिलं 2021. तेव्हा ते उद्धव साहेब होते आणि तेव्हा ते फॉलोअप झाला होता. पण काही कारणास्तव नंतर कोविड काळ आला. त्या कोविड काळामुळे सगळे म्हणजे प्रशासकीय कामं होती ती ठप्प झाली, पाठपुरा झाला नाही. याचं कारण म्हणजे प्रत्येकजण विचारतो 2021ला पत्र दिलं की आत्ता जागे झाले का, सगळ्यांच्या मनात प्रश्न असावा. तुम्हाला माहिती होतं तेव्हा कोविड काळ होता, तेव्हा काय होतं, तेव्हा सगळं बंद होऊन फक्त कोविड यंत्रणा कशा चालू ठेवायच्या याच्या मागे होतं. आपण सगळेही खाली उतरून आपण सगळेही कामं करत होतो, तेव्हा आपण आपली वेगळी कामं विसरलो आणि फक्त जगायचं कसं याच्याकडे आपला फोकस होता की कोण कसं जगेल, कोणाला काय लस मिळेल आणि कोणाला हॉस्पिटलाइज होईल, म्हणून ते काम थांबलं. त्यानंतर आता आपण परत ही सत्ता आली, मग तेव्हा आपण परत फॉलोअप केला, परत फॉलोअप करून आपण त्याला मागे लागलो कंटिन्यू. नंतर प्रत्येक गोष्ट सगळ्यांना माहिती असं झालं. क्रीडा संकुल करायचं कारण काही आहे की इकडच्या मुलांना चांगलं हे मिळावं. आता काही जणांनी प्रश्न उपस्थित केला, मी काही कोणाचं नाव घेत नाही, सगळ्यांना माहिती केला. क्रीडा संकुलन हे क्रीडा विभाग उभारतं, हे कोणत्या प्रायव्हेट मक्तेदारीचं नसतं. मॅडमना पण माहिती असेल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, हे क्रीडा डिपार्टमेंट करतं. ती गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असते तीच त्याला मॉनिटर करते. म्हणजे तो पुढचा विषय सगळा मिटला आहे. म्हणजे ते क्रीडा संकुलन झालं तर त्याचं जबाबदारी क्रीडा विभाग घेईल आणि तो विभागामार्फत जे व्हायचे ते होईल. आता उरलं GRचा विषय. आता राजूभाईंनी तर सगळे विषय बोललेलेच आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण आता हे स्पष्ट करतोय, ते प्रत्येकाला त्यांनी उत्तरं दिलेली आहे. आमदार साहेबांचं स्पष्ट मत आहे की सगळे आता इथे या ठिकाणी आलेले आहेत, आपले सगळे ओळखीचे आहेत, सगळे एकत्रच काम करायचं आहे.
राजकीय झेंडा बाजूला ठेवून जेव्हा नेहरूनगरचा नागरिक उभा असेल त्याच्या साथीला आमदार साहेब उभे असणं हे स्पष्ट पहिल्यापासून त्याचं मत आहे. विषय सोडून एक तुम्हाला सांगतो, एक चुनापट्टीचा स्वदेशी मिलचा प्रश्न होता. हा असाच प्रश्न होता. लाल पावट्याची संघटना होती, आपली एक संघटना होती, भट साहेबांची संघटना, अशा 5 संघटना होत्या. 20 वर्ष त्यांना थकीत देणी मिळत नव्हती. आमदार साहेबांनी 2014 पासून सगळ्यांना सांगितलं की मी माझा शिवसेनेचा झेंडा बाजूला ठेवतो, प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी या, तुम्ही तुमचं मत मांडा आणि आपण प्रश्न सोडवू. आणि आज तो प्रश्न सुटला आणि प्रत्येकाच्या खात्यात 5-5 लाख दिले. तर ते उदाहरण आपल्या समोर आहे. तर आता एवढे सगळ्यांच्या मनात जर तेच आहे, स्वप्नील बोलला, हे बोलले, लोहार साहेब बोलले, अमित दादा बोलला, हे पण बोलतात, सचिन दादा बोलला, सगळ्यांचं मत आहे तर आपण एकत्र आहोत. पण सगळ्यांनी त्याचं भान ठेवावं आणि ते भान ठेवल्यावर नेहरूनगर नागरिक म्हणून आम्ही नेहरूनगर नागरिकच्या बरोबर आहोत आणि जे होणार आहे त्याच्यासाठी आपण सगळे एकत्रपणे समोर जाऊ. आता तर पॉझिटिव्ह आहे. आता त्यांनी बोटॅनिकल गार्डन व्हावं असा निर्देश दिला आहे. त्याचा फॉलोअप आमच्या पद्धतीने चालू आहे. हे यांच्या पद्धतीने फॉलोअप करू दे, आम्ही आमच्या पद्धतीने. कधी मदत लागली तर हे आमची मागतील, मी त्यांची मागेल, त्याच्यात काय आम्हाला लाज नाही वाटणार आहे. पण आपण एकमेकाच्या साथीने एकत्रपणे उतरू. तर त्या दिवशी पण आम्ही बघितलं तर ह्यांचे बिचाऱ्यांचे 5 जण आणि आम्ही 5 जण होतो. तर असा विषय नको व्हायला की सगळे या, 100 जण या, 1000 जण या, आम्ही उभं राहतो. संतोष असेल, संतोष असेल, बाळा असतील, हे असतील, राजू असेल, स्वप्नील असेल, सगळे दादा असेल, सगळे उभे राहू. तुम्ही असाल, उभे राहू, एकत्र करू. जी लढाई करायची एकत्र करू. फक्त हे विधावे ह्याने काय केलं नाही आणि हे का केलं, मग ह्याला का माहीत नव्हतं, ते नाही माहीत असतं तर आपण पण केलं नसतं. आता ते मला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही आहे. जे बाकी गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत आणि जे तिथे बोटॅनिकल गार्डन व्हावं यासाठी आपण सक्रिय आहोत. त्याच्यासाठी जीवाची पर्वा नाही. माझ्याकडे फोटो आहेत, ज्या माणसांनी झाडांना नंबर टाकले ना, तुम्ही बघाल तर त्यांच्या अंगाला असं उठलं. मग मी फोटो दाखविले, यांना पाठविले, आणि तो ग्रुपवर टाका की कोणत्या परिस्थितीत त्यांनी सर्वे केल्या. त्यांना मी गंबूट दिले. तिथे साप असेल, कोण मेला असता तर जबाबदारी माझी असती. म्हणजे एवढा आम्ही जीवाला होऊन आम्ही जर नेहरूनगर नागरिकासाठी करतोय आणि एका ग्रुपवर जर काय वेगळं येत असेल तर जरा बरं नाही वाटत. हे स्पष्ट बोलतो की असं आता एवढा मंच सगळे समोर आहे, उद्या सगळे त्या ग्रुपवर, मी तर त्या ग्रुपवर पण नाहीये, मला तर मी बघतच म्हणजे नाहीच आहे त्याच्यात. पण तो ग्रुप नाही, मी नाहीच आहे. माझं सांगतोय तुम्हाला, म्हणजे मी नाहीये. जे काय कोण बोलतात त्याच्या हिशोबाने. पण जे हे लोक बोलले ना, आता तुम्हाला उदाहरण देतो, ताई पण आहेत. नेहरूनगरचा आम्ही ग्रुप तयार केला आहे लोकांसाठी. त्याच्यात काही राजकीय आलं तर आम्ही डिलीट करतो. त्यांना विचार, जर ऍडमिन सक्षम असेल ना तर ग्रुप ऍडमिन करायची तुम्हाला गरज लागणार नाही. जर ह्यांचं पण म्हणणं आहे, त्यांचं बरोबर आहे. जर तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की एखाद्याच्या मनात वेगळा विषय असेल, त्यांच्या मनात वेगळा विषय, त्याला मांडू तर द्या, त्याला मांडू द्या. जर तो आक्षेपार्थ वाटेल तर डिलीट करा. जर आक्षेपार्थ नसतील, आता हे सेवानिवृत्त पोलीस आहेत, मॅडम एवढा एक्सपिरियन्स, आपल्या पत्रकार आहेत, त्यांचे खूप आपल्याला एक्सपिरियन्स, त्यांचे काय विचार असतील ते मांडू शकतील ना. अचानक काहीतरी आलं त्यांचं मांडू शकेल. नाही पटलं तर तुम्ही लिहा, नाही पटलं, कारण की ही चर्चा आहे, ते भांडण नाही. आपला ग्रुप भांडण्यासाठी नाही, चर्चेसाठी. हा, चर्चेमुळे काय त्याचा एक विचार असेल तो मला कळेल. खरंच मला नाही माहिती असेल, माझ्या डोक्यातून निघाला असेल, तुमच्या डोक्यातून निघाला असेल, म्हणून एक साधा माणूस पण एक छोटा विचार मांडू शकतो आणि त्या विचारावर आपण नवीन मार्ग शोधू शकतो. तर तो ग्रुप, माझं पण मत आहे की तुम्ही तो ओपन ठेवा आणि तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा ना. आम्ही आता बघा ना, खड्डा असतो आम्ही टाकतो, कोणी काय गुड मॉर्निंग टाकला आम्ही डिलीट करतो. मी मॅडमचा मेसेज डिलीट केला, विचारा ना. त्यांना वाईट वाटलं का? नाही वाटलं. त्यांचा पण केलाय, असं नाही. मी त्यांना रिस्पेक्ट देतो, पण तेव्हा त्यांनी तो मे बी त्यांनी चुकून त्या ग्रुपवर टाकलेला, त्यांनी मला नंतर लिहिलं, पण मी डिलीट केला. हां, असं म्हणजे समजदार माणसं आपल्याकडे आहेत, तर तुम्ही ओपन ठेवा ना, म्हणजे आपल्याला एक मार्ग मिळेल, सगळ्यांना बोलता येईल. आणि शेवटचं तेच आहे, तुम्ही असणार, जो नेहरूनगरचा रहिवासी रस्त्यावर उभा असेल तर त्याच्या बाजूला पहिला मंगेश कुडाळकर उभा असेल, बस. बाकी काय आणि ते भेटलो पुढे काय करायचंय हेच शेवटी आपल्याला 2 मिनिटं आपण ह्या सगळ्यांची स्वीकृती असेल तर मी फक्त 5 मिनिटं ह्या सगळ्यांचं मी परत एकदा धन्यवाद आणि आभार मानतो की ज्यांनी आपली मतं मांडली आणि चांगले विचार दिले. म्हणजे आज ही जी बैठक झाली ते वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या बाजूनी मांडलेली मतं येतील.
आणि जी मला वाटतं की आम्हाला ते व्हॉट्सअपवरती ते आम्हाला आज जेवढं आम्ही ॲब्झॉर्ब केलं आहे ते आम्ही व्हॉट्सअपवर ॲब्झॉर्ब करत नाही. कारण की व्हॉट्सअपचे ज्या चर्चा असतात त्या तुमच्या भावना नसतात व्यक्त करत, फक्त शब्द व्यक्त करत असतात. म्हणून आम्ही प्रयत्न करतो की नेहमी आपण यांना समोर असं बसून बैठक करून जे विचार मांडले आणि जे जबाबदारी मांडतात, आज जे आपण सगळेजण आलं, सगळी जबाबदारीने आलं, वेळ काढून आलं, हे व्हॉट्सअपचं आम्ही बघितलंय की नुसतं टाकतात आणि मग ते घरी जाऊन थंब करून घरी बसतात. मग हे असा प्रकार जो होतो ना, तेव्हा मग आणायचा तो लोकांमध्ये वाद तयार करतो, कोण कुठल्या हेतूने घेतो कोणाला माहीत असतं. आज जे आपण इथे जमलो ते प्रामाणिक हेतूने एकमेकांना सहकार्य करायचं हेतूने आलेलो आहे. आणि असं सहकार्याची अपेक्षा सगळं पूर्ण नेहरूनगर वासियांना आहे की प्रत्येक पक्ष, आता तुम्ही एक प्रश्न विचारला की पक्षाचा झेंडा, पक्षाचं हे, आता हे त्यांनी बरोबर मत मांडले की आपल्याला फक्त असं नाही म्हणत आहे की आम्ही पक्षाला घेत नाही. विषय असा आहे की जेव्हा आपण एकत्र येतो त्यामध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा होता का, आणि ती स्पर्धा झाली की ते एकमेकांचे पाय खेचायला चालू होतं आणि मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि मग वेगळंच तयार होऊन जातं. म्हणून आपल्याला तो पक्ष जरी पाहिजे, आपल्याला पक्षाशिवाय देश चालत नाही, सरकार चालत नाही, पण आपण नागरिक म्हणून एकत्र येऊन पक्षाची ताकद लावू, पण नागरिक म्हणून आणा त्यांना. तर एक तो आणि तो दुसरा जो मुद्दा आहे तो व्हॉट्सअपवरती चालू करायचा, तो आम्ही चर्चा करतो आणि कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने आमच्याकडून चुका झाल्या असतील त्यासाठी आम्ही दिलगिरी माफी मागतो. म्हणजे आम्हाला काही कुणाला हर्ट करायसाठी ह्या गोष्टी करत नाही आम्ही, पण त्यात आम्हाला लक्षात घ्या, आम्ही मला फक्त एक सांगू द्या की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नसतो. नाही, मला काय सांगायचं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, म्हणजे आम्ही एवढे प्रगल्भ नाही हे समजून घ्या. आम्ही नागरिक आहोत आणि नागरिकाची भूमिका एक मनापासून काहीतरी सांगितलेलं असतं, त्याला लक्षात येतं, समोर टपल्याला लागल्या की ते बरोबर लाईनीवर येतो, मग तो राजकीय व्हायला लागतो हळूहळू. आणि तुमच्यासारखे एकदम शातीर पद्धतीने मांडू शकतो तो. म्हणजे हे जे तुम्हाला अनुभव आहे तो आम्हाला नाही आहे, येईल हळूहळू. तोपर्यंत आम्हाला थोडं सहन करा, आम्हाला समजून घ्या. दुसरा एक विषय राहतो की आम्ही आता एक महत्वाची सूचना, आज जे सगळेजण आलेत ना त्यांचा एक आहे ना सबग्रुप बनवू आपण, की जे पक्षाचे सगळे जे आहेत हे फक्त जे आज आलेले त्यांचा एक आणि कारण की हे जे आपण मला माहिती आहे की आम्ही 10,000 आहे. मला एक अनुभव सांगतो की आमची पहिली जी गट होता तो 15 ते 20 जणांचा होता. त्याच्यानंतर तो आता 10 ते 11 जणांवरती आला. आता ह्या सामाजिक कामामध्ये लोकांची जास्त इच्छा नाही राहिलेली, कारण की सगळ्यांना काय झालं की व्हॉट्सअपवरती मतं मांडली की त्यांना वाटतं की सरकार बदलू शकतो आणि सगळी काम होतात, ते असं होत नाही. फॉरवर्ड समाज म्हणतात, फॉरवर्ड समाज म्हणतात, तो आम्हाला टाळायचा आहे. म्हणून आम्ही ती मर्यादा काय टाकली 1 तासाची. आपली मतं मांडा, आम्ही ऐकायला आहे, फोन आहे. आज मी पण सांगतो व्हॉट्सअपवर मेसेज टाकून कुणी नाही आलेला, म्हणजे प्रत्येकाला फोन केलेले तिथे फोन केले तेव्हा सगळेजण आज उपस्थित राहिलेले आहेत आणि ते एकमेकांशी संपर्क केल्याशिवाय लोक जागृत होत नाही. तर आम्ही ती सह्यांची मोहीम आम्ही जेव्हा सुरू केली म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो, नाहीतर आम्ही नुसतं ग्रुपवरती बंद करून आम्ही घरी बसलो. पण आम्हाला लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही लोकांच्या संपर्कात नाही तोपर्यंत पुढे पावलं होत नाही. तर आता विषय असा आहे की मला आपल्याला यांनी जे सांगितलं की आपल्याला अशा इतिहासाचा भाग व्हायचा आहे की जो पृथ्वी पाणी देणार ह्याच्यात म्हणून आपल्याला करायचं. म्हणजे आता आपण नुसतं तिकडे ह्याच्यावरती टाकलं त्याच्यावरती टाकलं असं प्रकार आपल्याला करायचं नाही आहे. आणि आम्ही विचार करतोय की 25 किंवा 1 ला सगळ्यांनी रस्त्यावरती यायचं, एका ठिकाणी आपल्या जनशक्तीचा अनुभव सरकारला, केंद्र सरकारला दाखवून द्यायचं. ह्याच्यावरती सगळ्यांचं जर स्वीकृती असेल तर आपण 25 किंवा 1 ही तारीख, कारण की सगळ्यांना जे आपण सगळे आले सगळ्यांची आम्हाला मदत लागणार आहे. ते बॅनर असेल किंवा लोकांपर्यंत पोचायचं असेल आम्ही तर पोचूच, आम्ही तर ती जबाबदारी घेतलेलीच आहे. पण आपणही पक्षामार्फत ज्या काही गोष्टी करता आल्या त्या आमच्यासाठी करा, आपल्यासाठी म्हणजे सगळ्या नागरिकांसाठी म्हणून करा आणि सगळ्यांना एकत्र रस्त्यावरती आणा. म्हणजे आम्हाला विचार आहे की इथे लोकसंख्या समजा 1.25 लाख आहे, कमी 4-5 हजार लोक जर रस्त्यावरती आले तर तेवढा आपला जनसंपर्क झाला पाहिजे. सांगतो गणपतीचे दिवस आहेत, सुट्टीचे दिवस असतात, लोक शॉपिंग बिपिंगला यायला त्याला तयारी करत असतात. बघा तुम्हाला 25 किंवा 1 रविवार आहे, लोक इकडे तिकडे सकाळी असेल तर चांगलं आहे. 7 ते 10 8 दिवसात नाही होणार. गणपतीला मंत्र्यांनी जे निर्देश दिलेले तो आदेश आहे, त्या आदेशाची कॉपी घेऊन त्याचा योग्य अभ्यास करून त्याचा अर्थ आम्हाला काढून दे की मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी प्रशासनाला निर्देश दिले उपलब्ध जागेवर फक्त बॉटनिकल गार्डनच बघ हा आदेश तो आपल्याकरता थोडा सफिशियंट ते बघून एक आम्हाला कळव. पण झालाच असेल आदेश मुख्यमंत्र्यांचा तर उगाच आंदोलन करण्याची गरज नाही. आपण आनंदोत्सव साजरा करूया, आपण सेलिब्रेशन करूया. पुढच्या आठवड्यात आपण तुम्हाला पुढच्या आठवड्यात मला दे, सगळ्यांना दे.
तो चळवळ टाकू आपण. हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले. आता मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यांनी एकदा निर्देश दिले तर शासन निर्णय हा उपसचिव सही करतो. उपसचिवांनी सही केलेल्या शासनाला विषय संपला. एक मिनिट मी आपण जे एकत्र येणार आहेत ना, हे काय सरकारच्या विरुद्ध नाही, फक्त आपली गरज आहे. ते जर चीफ मिनिस्टरने जर समर्थन जर दिलं असेल एक लक्षात घ्या की आपण आज जर नागरिक म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी केलं तर उत्तम, आमदार साहेबांनी त्यांना पोहोचलं जे झालं असेल त्याच्यात आपल्याला काही आपण थांबवायचं नाही. पण विषय कसा आहे की आपल्याला नागरिकांना संघटित करून ह्या विषयावरती एकत्र आणणे ही आपली सगळ्यांची प्रामुख्याची जबाबदारी आहे. म्हणजे ती आणणे आणि आपल्याला कुणाचा निषेध किंवा कुणाचा विरोध करायचा नाहीये. मी कारण की आमदार साहेबांशी पण बोललो, ते म्हटले की आपल्याला आपल्या मागण्या काय आहेत हे फक्त दाखवायचं आहे. आपल्या दोनच मागण्या आहेत की धारावीचा GR रद्द करा आणि दुसरा आपल्या त्या मदर डेअरीच्या प्लॉटवरती गार्डन करा. ह्या दोन मागण्या आहेत आणि ह्याला विरोध नाही करत आहे आपण. हेच बोलतोय आम्हाला दुर्लक्षित करू नका. मुख्यमंत्र्यांनी मागण्या आपल्याला पाहिजे. तेच म्हणतो तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले असतील त्याच्यामध्ये त्यांनी कोल्हा विधानसभा किंवा नेहरूनगरचा उल्लेख केलेला आहे. उपलब्ध जागेवर फक्त मॉडेलिंग जाणून हवे हा त्याचा इंटरप्रिटेशन काय आहे, त्याचे लिखित आदेश काय आहे, तो जर घेतला तर आपल्याला पुढे आंदोलन करण्याची आवश्यकता वाटणार नाही. आंदोलन मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिला असेल तर त्या ठिकाणी तो विषय संपतो. त्यांचं म्हणणं आहे की चळवळ राहू दे, चळवळ राहू दे. निषेध मोर्चा नाहीये. निषेध मोर्चा नाहीये. एक सेकंड आपण काय करूया